प्रदीप भाई चालू करा. देशमुख साहेबांचा व्हिडिओ ऑन नाहीये का कॅमेरा? आहे 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 आहे. आहे ठीक आहे. On आहे. बुकलेट नाव आहे ना. बुकलेट मेक इंडिया रीडच्या नावाने. हा ओके ओके. तर नमस्कार. नमस्कार. खूप दिवसापासून आपल्याला भेटायची बघायची इच्छा होती. हा बर, ती ह्या निमित्ताने पूर्ण झाली. छान. कशी यांनी सुरुवात करायची ना. प्रदीप भाई. हा संजय भाई चालू करा. हा मी करू का? चलो. हो हो. सर्वांना जय श्री कृष्ण आणि मिस्टर अमृत, गुड इव्हनिंग टू यू. गुड इव्हनिंग. या. मी आपली ओळख करून द्यायची आवश्यकता नाहीये तशी, तरी थोडंफार जे माझ्याकडे आहे आणि जे मी वाचलंय, ऐकलंय किंवा बुकलेट मधून जे माहिती आहे मला, त्या बेसवरती मी थोडंसं काही आपली ओळख करून द्यायचा प्रयत्न करतो. अमृत देशमुख यांची ओळख म्हणजे त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, आय हॅव ए ड्रीम दॅट वन डे इंडिया विल बी नोन ॲज ए नॅशनल नेशन ऑफ रीडर्स ऑन द वर्ल्ड मॅप अँड आय विल मेक इट हॅपन. आणि त्याने पुढे म्हटले की दॅट्स माय प्रॉमिस. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ध्येय असतं आणि त्याचा प्रवासही खडतर असतो. जर ते ध्येय काहीतरी जगावेगळं करायचं आहे, संपूर्ण भारतवर्षासाठी करायचे आहे आणि ते एक स्वतःचे पॅशन म्हणून, कारण पैशापेक्षा पॅशन महत्वाची, आणि हे जेव्हा उमजले तेव्हा आपल्या वाचन वेडाचा फायदा लोकांना करून देण्यासाठी मेक इंडिया रीड हे मिशन घेतलेले देशमुख म्हणजे आपले आजचे वक्ते. वाचनाची आवड माणसाला काय देते, कुठून कुठे नेते, प्रगल्भपणा कसा येतो, आपलं व्यक्तिमत्व भारदस्त कसं होतं, आपली इतरांवर छाप कशी पडते, शब्दातील आनंद, समाधान आणि एकूणच आत्मसुखाचा अवर्णनीय आनंद कसा प्राप्त होतो, हे आज तुम्ही निश्चितच अनुभवाल. चार्टर्ड अकाउंट ते बुकलेट गाईड ह्या त्यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल खुद्द त्यांच्याकडूनच ऐकूया. ह्या संवादातून आपण बरेच काही जाणून घेऊया. त्यांच्या वाचनाचा वेग, सर्वसाधारण माणसाचा जो वेग असतो त्याकरता त्यांनी त्यांचा वेग वाढवलाय, म्हणून ते एवढी पुस्तक कधीच वाचू शकत असतील. घरातून भावाने दिलेला पाठिंबा आणि बुकलेट ॲप आणि बरंच काही, हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. अमृत, आपण आता चालू करू शकता. थँक्यू सो मच फॉर सच अ वंडरफुल इंट्रोडक्शन आशिष. होय, मी मिशन मेक इंडिया रीड 4 वर्षापूर्वी सुरू केलं. मी एक CA आहे, पण आता CA फक्त बाय एज्युकेशन आहे, बाय प्रोफेशन किंवा बाय हार्ट आय एम अ रीडर ऑफ इंडिया, आय वुड से. सो एक 4 वर्षापूर्वी मी CA झाल्यावरती स्टॉक मार्केटमध्ये नोकरी धरली आणि पैसा हे सर्वस्व असतं असा माझा गोड गैरसमज होता. आणि ऍक्च्युली पैसे कमायला लागलो. छोटी गाडी, मोठी गाडी, अजून मोठी गाडी, नंतर बाहेरगावी फॉरेनचे ट्रिप्स, लठ्ठ पगार, सगळं होतं. पण प्रॉब्लेम होता की मला असा काही आदर मिळत नव्हता माझ्या नोकरीमध्ये. ऍज अ फंड मॅनेजर माझं काम होतं की लोकांना टिप्स देतात ना, ते ONGC विकत घ्या, ऍक्सिस बँक विका, जे CNBC वर येतात लोक, ते माझं काम होतं ऍज अ फंड मॅनेजर. तर कुठल्या क्लायंटला जर मी सांगितलं की अमुक अमुक स्टॉक विकत घ्या आणि तो स्टॉक जर 1% जरी खाली पडला, तर केवळ मला माझ्या फोनवर शिव्या ऐकायला मिळायच्या. आणि नंतर मला कळलं की या शिव्या ऐकण्यासाठीच मला पगार मिळतोय, बाकी काय माझी काही इंटेलिजन्स किंवा असं नाही, त्या खुर्ची जो काही बसेल त्याला तो पगार मिळणार. सो मी ठरवलं की नोकरी सोडूया आणि स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करूया. तर एक स्टार्टअप सुरू केला खूप उत्साहाने, आणि तो फेल झाला. दुसरा स्टार्टअप सुरू केला, तोही डब्यात गेला. तिसरा स्टार्टअप सुरू केला, तोही नाही चालला. सो विथ 3 failed startups on my LinkedIn profile, and as a result of that 1 failed relationship on my Facebook profile,
डिप्रेशन मध्ये, क्रॉनिक डिप्रेशन मध्ये गेलो. आणि तेव्हा मला माझ्या भावाचे शब्द आठवले, जसं यांनी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं. माझा भाऊ मला लहानपणी नेहमी म्हणायचा की अमृत, वेन एव्हर यू आर स्टक अप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट इन लाईफ, रीड रॅन्डम. रीड रॅन्डम, नुसतं रीड नाही बोलला तो. म्हणजे आपण अशी शिकलेली माणसं असतो ना, आपल्याला खूप मस्ती असते की आपण प्रत्येक गोष्टीत लॉजिक बघायला जातो. आपल्याला रॅन्डम गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे बरेच लोक म्हणताना मी ऐकतो की मी फक्त, मला व्यवसायात जे फायदा होतील तीच पुस्तकं वाचतो, मी फक्त सेल्फ हेल्प वाचतो. काही लोक म्हणतात मी फक्त फिक्शन वाचतो. तर तसं करू नये. जे आहे ते वेगवेगळे प्रकारचे, वेगवेगळ्या कॅटेगरीची पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि म्हणून मी रॅन्डम घरात जी धूळ खात पडलेली पुस्तकं होती ती सगळी वाचून काढली. आणि नंतर मला कळलं की बरेचसे ऑथर टेटटॉक वर येतात. तुम्हाला टेटटॉक म्हणजे माहिती आहे ना काय असतं? 18 मिनिटं लोक येऊन तिथे बोलतात. मोठी समाजासाठी काही काम करणारी लोक तिथे येऊन त्यांचे भाषण देतात, त्यांचे आयडियाज शेअर करतात. सो मी स्पॉटलाइटवर आहे ना, मी हो हो आहे ना. हा. सो मला कळलं की बरेचसे लेखक टेटटॉक वर येतात बोलायला. तर मला वाटलं की चला आपण टेटटॉक बघायला सुरुवात करूया. आणि एक टेटटॉक मी बघितला, तो होता सलमान खानचा, ज्यांनी अमेरिकेमध्ये शिक्षणात मोठी एक क्रांती आणली. आणि आपला सलमान खान नव्हे, आपल्या सलमान खानचा आणि शिक्षणाचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. हा सलमान खान आहे अमेरिकन, आणि त्यांनी खान अकॅडमी म्हणून सुरू केलेली. आणि बरंचसं साम्य होतं माझ्या करिअरमध्ये आणि त्याच्या करिअरमध्ये. त्यामुळे मला खूप ते आवडलं टेटटॉक. आणि तो टेटटॉक मध्ये म्हणाला की मीही स्टॉक मार्केटमध्ये ऍज अ फंड मॅनेजर काम करायचो न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये. अचानक त्यांनी नोकरी सोडली, लठ्ठ पगार, आणि त्याला मॅथमॅटिक्सची खूप आवड होती, गणिताची. त्यांनी गणितांवर बरेचसे व्हिडिओज बनवले, अल्जिब्रा, जॉमेट्री, कॅल्क्युलस, ट्रिग्नॉमेट्री, इंटिग्रेशन. आणि ते सगळे व्हिडिओज युट्यूबवर टाकले फ्री. त्यांनी काय विचार नाही केला की मला काय मिळेल, मला पैसे मिळतील का, रेव्हेन्यू मॉडेल, ह्याचा काहीही विचार न करता आपल्या मॅथमॅटिक्सची जे आपलं हे प्रावीण्य आहे त्याचा सगळा फायदा लोकांना व्हावा म्हणून त्यांनी युट्यूबवर सगळे व्हिडिओ टाकले. आणि त्यांनी एक शब्द वापरला त्याच्यात, दिस गेव अ ह्यूज सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर हे काय मला नीट कळलं नाही. आपलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण ऐकलंय, मी माझ्या सीएच्या सिलेबस मध्ये पण ऐकलेलं, ROI काय असतं. सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे, मलाही खूप नवल वाटलं. आणि त्यांनी ते नंतर एक्सप्लेन केलं त्याच्या भाषणात. तो म्हणाला की जर त्याने नोकरी कंटिन्यू केली असती तर त्याच्या गणिताचं जे प्रावीण्य आहे त्याचा फायदा फक्त त्याच्या कंपनीला झाला असता. आता त्यांनी ती नोकरी सोडली तर त्यांनी जो पगाराचा तो त्याग केलाय तो त्याग नाहीये, तर ती समाजामध्ये गुंतवणूक आहे. इट इज अन इन्व्हेस्टमेंट इन द सोसायटी. आणि मला ही आयडिया एवढी जबरदस्त वाटली की अरे असं पण कोणी विचार करू शकतं. आणि मीही तेच केलं. मी नुकतंच नोकरी सोडलेली, मला जवळजवळ 2.5 लाख रुपये महिना पगार होता. आणि मला वाटायचं की मी काय चुकीचा निर्णय घेतला का, कारण नोकरी सोडून 3 फेल स्टार्टअप्स आणि पैसे यायचं बंद झालेलं, कॅश फ्लो बंद झालेलं, तर मी चुकीचा डिसिजन घेतलेला का. तर हे टेट टॉक बघून मला कळलं की नाही, मी योग्य निर्णय घेतलेला, फक्त माझा दृष्टिकोन चुकत होता. 3ही स्टार्टअप्स मध्ये माझा एकच दृष्टिकोन असायचा की मला पैसे कसे कमवायचे. पहिला प्रश्न हेच की व्हॉट्स इन इट फॉर मी. माझं करिअर, माझी प्रगती, माझी संपत्ती सगळं माझ्याकडूनच सुरुवात व्हायची. आणि हा माणूस बोलला की मनी शुड कम ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ युअर पॅशन, मनी शुड नॉट बी द स्टार्टिंग पॉइंट. आय मीन नेमकं तीच चूक करत होतो की ह्यात मोठा पैसा आहे तर या क्षेत्रात उडी मारूया. अच्छा हे ट्रेंडिंग आहे, हे हॉट आहे, AI FI आजकाल जे चाललंय, तर जे हॉट टॉपिक आहे त्याच्यात उडी मारायची आणि पैसे कमवायचं. तर तसं करू नये. तुम्हाला जे आवडतं, तुमच्यात काय स्किल्स आहेत त्याचे ते करा, आणि मनी शुड कम ॲज अ बाय प्रोडक्ट. वेल्थ मॅक्झिमायझेशन साठी काम करू नका. आणि मला कळलं की मी कुठे चुकलो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली, टेट टॉक संपल्यावर अचानक एक माणूस आला ऑडियन्स मधून आणि त्यांनी सलमान खानला $1 मिलियन चेक दिला. आणि तो कोण होता माहितीये? तो जेंटलमॅन होता बिल गेट्स. आणि मला हे कळलं याच्यातून की ही जी श्रीमंत लोक आहेत, मल्टीमिलियनेअर्स, दे आर लुकिंग फॉर पॅशनेट पीपल, पॅशनेट अबाउट समथिंग अदर दॅन मनी, बिकॉज दे नो हाऊ टू मेक मनी फ्रॉम दिस क्रेझी पॅशनेट पीपल. सो मला फक्त माझ्या पॅशनवर काम करायचं, बाकी सगळं
एव्हरीथिंग एल्स विल फॉल इन प्लेस. आता मला पैशावरती फोकस करायचा नाहीये. पण अर्थात मला अजूनही माहिती नव्हतं की मी व्हॉट आय वॉज पॅशनेट अबाउट. पण लकीली दुसऱ्या दिवशी मला माझ्या मित्राचा फोन आला आणि मी डिप्रेशन मध्ये असल्यामुळे मला थोडं त्यातून बाहेर काढण्यासाठी, थोडं चिअरअप करण्यासाठी तो म्हणाला की चल बाहुबली सिनेमा बघायला जाऊया. हा बाहुबली 1 जो 2015 साली आलेला. तर मी म्हटलं की अरे वेड लागलंय काय, ते 3 फेल्ड स्टार्टअप्स, ही पण सोडून गेलीये, मला नाही यायचंय. तो बोला अरे मी तिकिटाचे पैसे देतो, डोंट वरी. मी बोललो हा मग ठीक आहे, चालेल. सो वन्स अ सीए ऑलवेज अ सीए. सो आम्ही थिएटरला 15 मिनिटं आधी पोहोचलो आणि करायचं काय, टाइमपास कसा करायचा. सो मी त्या आठवड्यात एक पुस्तक वाचत होतो, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल बाय स्टीफन कॉवे. तुम्ही नक्कीच ऐकलं असेल या पुस्तकाचं नाव, खूप गाजलेलं आहे. आणि मी त्याला थोडक्यात 15 मिनिटात त्या पुस्तकात लेखकाने काय म्हटलंय, त्या 7 सवयी काय आहेत ते त्याला पटपट सांगितले तोंडी. आणि त्याला ते एवढं आवडलं, तो बोलला की अमृत बघ, तुला वाचनाची आवड आहे, वेळ आहे, आणि मला वाचायला वेळ मिळत नाही. मला कामं आणि बिझी लाईफमुळे मला वेळ मिळत नाही. आणि मला एक गिल्ट फिलिंग आहे की मी रेग्युलरली पुस्तकं वाचत नाही. मला माहिती आहे वाचन किती महत्वाचं असतं. पण आता जसं तुम्हाला समजवलंस ना पुस्तकातलं थोडक्यात, मला नेमकं कळलं की लेखकाला काय म्हणायचंय. मला त्याचा पुस्तकाचा आशय कळला तुझ्या तोंडातून. मला असं वाटलं की पुस्तक वाचलं थोडक्यात. तर तू काय करत जा, तू जे काय पुस्तकं वाचशील त्याचे काही तुझे नोट्स असतील, टेकअवेज असतील, तू जे काही लिहून काढशील ना समरी वगैरे, ते मला देत जा, जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. आणि हे शेवटचं वाक्य मला एवढं जबरदस्त वाटलं. पाहिलं माझ्या वाचनाचा फायदा दुसऱ्यांना का होणार. म्हणजे आपण स्वतःसाठी तर सगळेच वाचतात, दुसऱ्यासाठी कोणीच वाचत नाही. आणि तिथून मला माझ्या 4थ्या स्टार्टअपसाठी आयडिया मिळाली की हे काहीतरी जबरदस्त आहे. आणि सलमान खानने जसं म्हटलं की माझं हे पॅशन आहे, मला पुस्तकं वाचायला आवडतात, आणि त्याच्यातच जर मला काय करता आलं तर मग काम नाही राहणार, मग तो एक खेळ होऊन जाणार ना. वेन यू वर्क ऑन युअर पॅशन, वर्क डझंट रिमेन वर्क, इट बिकम्स प्ले. अँड हू डझंट लाईक टू प्ले द होल डे, राईट. म्हणजे आता मी जेव्हा या मिशनवर काम करतोय, मला जे आवडतं ते मी करतोय, जेव्हा रात्रीचे 10 वाजतात तेव्हा मला वाटतं की अरे यार आता जाऊन झोपावं लागेल. म्हणजे झोप ही एक फक्त शारीरिक गरज आहे म्हणून जाऊन झोपायचं. त्याला काही ओढ नाहीये त्याची ना. कधी सकाळी पटकन येऊन परत मी माझ्या कामाला लागतो, कारण तो काम नाहीये, तो खेळ होऊन जातो. सो वेन यू वर्क ऑन युअर पॅशन ना, यू डोंट हॅव टू वर्क, यू डोंट हॅव टू वेट फॉर अ संडे टू एन्जॉय, यू डोंट हॅव टू वेट फॉर अ मंडे टू वर्क, जे लोक नॉर्मली करतात. दे ऑल आर सेम. संडे असो मंडे असो, मला माहिती पण नसतं आज कुठला वार आहे, कारण फरक काय पडतो आपल्याला. आपण मजा करतोय आणि रोजच मजा करतो. ते लोकांसाठी काम असेल, माझ्यासाठी ती मजा आहे. सो मी लिटरली थिएटरमध्ये माझं काही लक्ष लागत नव्हतं त्या सिनेमामध्ये. तो माझा मित्र बोलला आणि तो विसरून गेला आणि तो मजा घ्यायला लागला सिनेमाची, पण माझं काही लक्ष लागेना. म्हणून मी इंटरव्ह्यू मध्ये त्याला लिटरली खोटं बोललो की मला टॉयलेटला जायचंय, आणि मी सटकलो थिएटरमधनं. घरी गेलो, इंटरनेटवर चेक केलं की असं कोणी करतंय का. ही जी जाड पुस्तकं जी आपल्या शाळा कॉलेजमध्ये ते नसतात, त्या सिलेबसमध्ये नसतात. मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, चाणक्य नीती, अच्युत गोडबोलेंची पुस्तकं, बोर्डरूम, ज्ञानोदय, बरीच त्याची पुस्तकं मी वाचली आहेत. तर ह्या पुस्तकांबद्दल कुठेच काही नाही केलंय काम कोणी. म्हणजे आज जे सगळं फास्ट झालंय की आपल्याला काय कार राईड पाहिजे, गाडी पाहिजे, तर लगेच ओला उबर क्लिक केलं आणि गाडी तयार असते. छान चविष्ट जेवण पाहिजे असेल, नुसतं स्विगी झोमॅटो आणि घराच्या दारात आपल्याला जेवण रेडी अर्ध्या तासात. सगळं कसं फास्ट झालंय बघा. टेस्ट मॅच 5-5 दिवसचे टेस्ट मॅच बघायला आपल्याकडे आता पेशन्स नाहीये. त्याचे 1 डे झालं, 1 डेचं T20 झालं, 4 तासात खलास. पण वाचनात असं काहीच झालं नाही ना. एक पुस्तक आपण एक महिना 6-6 महिने वाचत बसतो आणि तेही संपत नाही. तर त्यात मला काही असं फास्ट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणता येईल का, ह्याच्यावर मी विचार सुरू केला. म्हटलं की आपण अशा पुस्तकाची समरी, जसं मी त्याला बाहुबली थिएटरमध्ये त्याला समजून सांगितलं, अशी आपण 20 मिनिटाची समरी बनवली ते पुस्तक वाचून, आणि ती लोकांना दिली तर कसं होईल. तर ह्या आयडियावरती काम करूया असं मी ठरवलं. पण करायचं कसं. मी एक सीए, नॉन IT गाय, मला वेबसाईट कसं बनवायचं माहित नाही, मोबाईल ऍप कसं बनवायचं माहित नाही, आणि मी अडकलेलो त्याच्यात. आणि जसं मी म्हटलं माझ्या भावाचे शब्द, whenever you are stuck up with the question what next, what do, I read random. आणि मी एक पुस्तक वाचलं, अनपोस्टेड लेटर बाय T रंगराजन. महात्र्या तुम्ही नाव ऐकलं असतील. इज वन ऑफ द स्पिरिच्युअल गुरुज ऑफ इंडिया.
असे मोठे केस आहेत, त्यांना दाढी आहे. आणि त्यांनी म्हटलंय त्याच्यात की इट्स नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू हॅव, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव. तुमच्याकडे काय आहे हे महत्वाचं नाहीये, जे आहे त्याचा तुम्ही कसा वापर करताय हे जास्त महत्वाचं. आणि मी विचार केला की होय, मी का असा विचार करतोय की मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर बघीन, मग मी त्याला हायर करीन, मग ऍप बनवू आणि मग स्टार्टअप सुरू होईल. माझ्याकडे आता काय आहे? म्हणजे आता बघा ना, लॉकडाऊन मध्ये ज्यांना व्यायामाची आवड आहे, जिम बंद झालेलं, त्यांनी कसं घरातल्या वस्तू वापरून व्यायाम सुरू केला. म्हणजे कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी असं लेखक म्हणतो. कन्स्ट्रेंट इज नॉट अ बॅड थिंग. कन्स्ट्रेंट म्हणजे लिमिटेशन्स, रेस्ट्रिक्शन. जेव्हा आपण ठरवतो की आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यातूनच मला काहीतरी करायचंय, की आपोआप आपला मेंदू क्रिएटिव्हली विचार करायला सुरू करतो आणि आपल्याला मार्ग मिळतो. मग मला पण डोक्यात आलं की आपण व्हॉट्सअपवर सुरू करूया. सोशल मीडिया म्हटलं की फक्त लोक फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन आणि आता हल्ली इंस्टाग्राम एवढंच बोलतात. व्हॉट्सअप बद्दल बोलत नाही. आणि जर आता मी विचारलं सगळ्यांना, जेवढे कोणी लोक, आता आपण किती जण आहोत, 130 134. 134 जणांना मी विचारलं की तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे का, तर जवळजवळ 90% लोक म्हणतील होय, पण 10% म्हणतील नसावं, नाहीये. पण व्हॉट्सअप आहे का विचारलं तर आय एम व्हेरी शुअर 100% लोक म्हणतील व्हॉट्सअप आहे. आणि सरप्राइझिंगली कोणी व्हॉट्सअप बद्दल सोशल मीडियामध्ये चर्चा करत नाही. ते पर्सनल चॅट मेसेंजर म्हणून वापरलं जातं. पण मी विचार केला की आपण व्हॉट्सअपवर सुरू करूया. आणि मी अब्दुल कलाम तेव्हा नुकतेच निधन पावलेले, त्यामुळे त्यांना ऍज अ ट्रिब्यूट म्हणून मी त्यांची आत्मचरित्र वाचलं, अग्निपंख, विंग्स ऑफ फायर, आणि त्याची छान समरी बनवली, एक सारांश 20 मिनिटाचा. आणि ती समरी माझ्या 10 मित्रांना मी दिली व्हॉट्सअपवरती, ज्यांना whom I really cared for, की तुम्ही वाचा प्लीज. मला कळून चुकलंय की वाचनाचे किती फायदे आहेत, रिडिंग हॅबिटमध्ये काय पॉवर आहे हे मला कळून चुकलेलं. आणि मला खरोखर वाटत होतं की त्यांनी वाचन सुरू करावं. आणि व्हॉट्सअपचे मेसेजेस आपण वाचतो, मोस्ट ऑफ द टाइम आपण वाचतो. आणि मला हे पण कळलेलं की माझे बरेच मित्र पुस्तकं विकत तर घेतात पण वाचत नाहीत. आणि म्हणजे रिडिंग हॅबिट आणि बुक्स हे दोन्ही सेम नाहीये, हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी. तर पुस्तकं आहेत म्हणजे वाचली जातात असं काही गॅरंटी नाही. इट्स लाईक घरी डंबेल्स असणं आणि डंबेल्स उचलणं, यात फरक आहे. तसंच. सो मी ती समरी 10 मित्रांना दिली आणि म्हटलं की प्लीज वाचा, आवडली तर तुमच्या मित्रांना द्या, माझा व्हॉट्सअप नंबर पण द्या. आणि टू माय सरप्राईज मला एका आठवड्यात 1000 लोकांची रिक्वेस्ट आली की जबरदस्त आयडिया आहे, आम्हाला आवडली आणि आम्हालाही तुझे व्हॉट्सअपवरती समरी वाचायला आवडेल. आणि तिथून मला एक जबरदस्त आत्मविश्वास आला की येस, द आयडिया इज वर्किंग. आणि त्याला मी नाव दिलं मिशन मेक इंडिया रीड. यावेळेला माझा माइंडसेट खूप बदललेला. मी त्याला मिशन नाव दिलं. बिझनेस नाही करायचा यावेळेला फक्त लोकांची मदत करायची आहे. आणि रिटर्न मध्ये काय मिळतंय नाही मिळतंय ह्याचा विचार करायचा नाही. पैशाच्या मागे धावून बघितलं, काही फायदा झाला नाही. पैसा कमवून कंटाळा आला. आणि हे जे पुस्तकं वाचत गेलो, बरेचसे आत्मचरित्र वाचले मोठ्या मोठ्या लोकांचे, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम, मदर टेरेसा, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, हे सगळं वाचल्यावर कळलं की अरे हे तसं काय वेगळंच बोलतायत आणि मी काहीतरी वेगळंच करत होतो. हे नुसतं देण्याचं बोलतायत ना. द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स, असं महात्मा गांधींनी म्हटलंय. सो मी म्हटलं की आपण आता फक्त द्यायचंय, काही मागायचं नाही. आणि म्हणून व्हॉट्सअपवर एकदम सोपं झालं, मला काही मागायचंच नाहीये. आणि हा म्हणता एका महिन्यात 50,000 लोक व्हॉट्सअपवर झाली. आणि मी नुसतं दिवसभर पुस्तकं वाचतोय, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतोय आणि धमाल करतोय. आणि पटकन फीडबॅक येतो. म्हणजे मला एवढी मजा यायची. मग पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो फीडबॅक. काही लोक अरे किती स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, अरे ही समरी मला नाही आवडली, अरे ही समरी जबरदस्त होती रे, मी आता पुस्तक विकत घेणार आहे. असं एकदम इन्स्टंट फीडबॅक असल्यामुळे मला खूप मजा यायला लागली. आणि मग एके दिवशी मी एक सर्वे घेतला. या 50,000 लोकांपैकी मी 1000 लोकांना विचारलं की तुम्ही माझ्या मागच्या आठवड्याची समरी वाचली का. कारण मी दर आठवड्याला एक पुस्तकाची समरी द्यायचो, दर बुधवारी. 80% लोकांनी म्हटलं नाही, आम्हाला वेळ नाही मिळाला, ऑफिसमध्ये बिझी होतो, बायको बरोबर बिझी होतो. असं एकदम कोणी सिरियसली घेतच नव्हतं. म्हणजे नंबर्स वाढत होते, आकडे वाढत होते, पण मुळात कोणी वाचत नव्हतं, सगळे फॉरवर्ड करत होते. मिशन मेक इंडिया रीड असं काय होत नव्हतं. तर म्हटलं अरे काय चाललंय. म्हणजे द होल आयडिया वॉज दॅट तुम्हाला ही जाड पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही, तर म्हणून मी तुमची मदत करतोय. तुम्हाला 20 मिनिटाची समरी पण वाचायचा कंटाळा,
ठीक आहे, मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. आणि मी असा एक छान मायक्रोफोन विकत घेतला आणि समरीज माझ्या आवाजात रेकॉर्ड करायचं ठरवलं. आणि दॅट वॉज अन इन्स्टंट हिट. पीपल स्टार्टेड लिस्निंग टू माय बुक समरीज. जसं आपण युट्यूब ऐकतो कानात हेडफोन टाकून, तसे लोक ट्रेनमध्ये येता जाता, ऑफिसला जाताना, स्वयंपाक करताना, जॉगिंग करताना माझे बुक समरीज ऐकायला लागले. आणि तेव्हा प्रचंड वेगळा प्रतिसाद यायला लागला की येस, खूप मजा येते म्हणून, ऐकायला पण आम्हाला शिकायला मिळतंय. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ 2 लाख लोक झाली व्हॉट्सअपवरती. आणि अचानक मला व्हॉट्सअपकडून ईमेल आला एक दिवस, यू आर बॅन्ड फ्रॉम युझिंग व्हॉट्सअप. त्यांना वाटलं की मी काहीतरी चीप मार्केटिंग का स्पॅमिंग करतोय, कारण एवढे मेसेजेस माझ्या मोबाईलवरून जात असावे, कारण असं कधीच कुठे झालं नसेल एवढं भारतात किंवा जगात. तर त्यांना माझ्यावर संशय आला, म्हणून त्यांनी माझा नंबरच बॅन केला. आता करायचं काय, अडकलोय मी. मी लगेच काही माझे मित्र होते त्यांना ईमेल करायला सांगितलं. मीही ईमेल केला व्हॉट्सअपला, गुगलवरून शोधलं की व्हॉट्सअपचा काही ईमेल आयडी आहे का, आणि त्यांना सांगितलं की बाबा हे बघा, तुम्हाला गैरसमज होतोय. एक एक नोबल इंटेन्शननी आम्ही काम करतोय टू कल्टिवेट रीडिंग हॅबिट अमंग्स द यूथ ऑफ इंडिया. दिस इज आवर हायर पर्पज अँड वी आर युझिंग योर प्लॅटफॉर्म टू मेक आवर मिशन मेक इंडिया रीड सक्सेसफुल. यू शुड फील प्राऊड ऑफ अस. वाय आर यू बॅनिंग अस? आणि बघा, समुद्र पार एक कंपनी, ज्याचा आपल्याला काही पत्ता नाही, काही नाही, एका आठवड्यात त्यांनी या ईमेलची नोंद घेतली आणि तो बॅन उचलला. दे लिफ्टेड द बॅन. बघा किती छोटी ऍक्शन्स अँड बिग रिझल्ट. आणि मग या व्हॉट्सअप बॅन मधून मी एक मोठा धडा शिकलो की काय व्हॉट्सअपचा काही भरोसा नाहीये. पुढे जाऊन खरोखर लाखो आणि करोडो भारतीयांना जर वाचनाचा वेड लावायचा असेल, तर आता इट इज हाय टाइम की मला स्वतःचं एक माध्यम असलं पाहिजे, एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे. म्हणून काही आयटीचे विद्यार्थी जे जस्ट पास आउट होते ऍज सॉफ्टवेअर इंजिनियर्स, त्यांना मी विनंती केली की प्लीज मला हेल्प कराल का? बघा, मी सुरू तर केलंय, मला यातनं काही मिळत नाहीये. 3 फेल्ड स्टार्टअप झाले, त्यात माझे 70% माझ्या आयुष्याचे सेव्हिंग सगळे ते संपलेत. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, पण हे एक हायर पर्पज आहे, आपण काहीतरी इंडियासाठी करतोय आणि मला त्याच्यात प्रचंड अभिमान आहे. तर तुम्ही तुमचा काही खारीचा वाटा देऊ शकता का? तर बघा, द पॉवर ऑफ हायर पर्पज अँड द पॉवर ऑफ सोशल ऑन्टरप्रिनरशिप. माझ्याकडून एकही रुपये न घेता त्यांनी माझी मदत केली आणि आम्ही एक छान मोबाईल ऍप बनवला आणि त्याला बुकलेट असं नाव दिलं. बुकलेट म्हणजे पुस्तिका, एक पुस्तकाचं एक छोटं स्वरूप म्हणजे बुकलेट. सो बुकलेट मेक इंडिया रीड असं ऍप आहे. प्ले स्टोरवर आहे, ऍपल स्टोरवर पण आहे. आणि आज जवळजवळ 15 लाख एन्थुझियास्टिक रीडर्स आर पार्ट ऑफ दिस मिशन मेक इंडिया रीड. आणि त्याच्यात कुठेही इरिटेटिंग जाहिराती नाहीयेत, सबस्क्रिप्शन नाहीये, कम्प्लिटली फ्री आहे. अँड आय प्रॉमिस दॅट बुक समरीज विल ऑलवेज बी फ्री ऑन बुकलेट ऍप, बिकॉज आय डोंट स्टँड फॉर बुकलेट ऍप. मी इथे बुकलेट ऍपचं प्रमोशन करायला नाही आलोय. आय स्टँड फॉर द हायर पर्पज ऑफ रीडिंग हॅबिट. ओके, सो आशिष असो, रुपेश असो, जर तुम्ही आराम खुर्चीमध्ये बसून हातात घेऊन पुस्तक वाचताय, यू आर ऑलरेडी पार्ट ऑफ माय मिशन. ठीक आहे, जरुरी नाही इट इज मेक इंडिया रीड फुल स्टॉप. इट इज नॉट मेक इंडिया रीड ऑन बुकलेट ऍप और मेक इंडिया रीड अँड मेक अमृत रिच, असं नाहीये. इट इज मेक इंडिया रीड, दॅट्स ऑल. सो अशी माझी एक छोटीशी जर्नी आहे आणि 4 वर्षात हे सगळं झालं. एक किस्सा मला सांगावासा वाटतो. एकदा रात्री 11 वाजता मला एका मुलीचा फोन आला. एकदम तरुण आवाज होता तिचा आणि एवढं कौतुक करायला लागली माझं, अमृत मला तुझा आवाज एवढा आवडतो, तू किती छान बोलतोस, मी तुझे सगळे बुकलेट ऐकलेत, एकही सोडला नाहीये. मला वाटलं की रात्रीचे 11 वाजता ही मुलगी माझ्याबरोबर फ्लर्ट करते का, म्हणून मी पण थोडं तिची खेचायचं ठरवलं आणि म्हटलं की तू नेहमी ऐकतेस का? बुकलेट ऍप मध्ये मी दोन्ही देतो ना, टेक्स्ट आणि ऑडिओ. कधी वाचत जा, कधी ऐकत जा. तिनं काय म्हणावं? ती म्हणाली की अमृत, मी आंधळी आहे. आय कांट रीड बिकॉज आय कांट सी. आणि अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला की अरे, माझ्या लक्षात कसं नाही आलं की समाजात अशी काही लोक आहेत जे वाचू शकत नाही कारण त्यांना दिसत नाही, आणि बुकलेट हे त्यांच्यासाठी खूप मोठं वरदान असू शकतं, हे माझ्या ध्यानातच नाही आलं. त्या रात्री मला जी समाधानाची झोप लागली ती मला स्टॉक मार्केटमध्ये कधीच नाही मिळाली. आणि माझ्या आईला जाऊन आता 15 वर्ष झाली आणि तिने तिच्या मृत्यूनंतर तिचे डोळे दान केले. पण मला वाटतं की
मी तिच्याशी जास्त लकी आहे की कोणीतरी माझ्या डोळ्यांचा वापर करून पुस्तकं वाचतंय. त्याच्यापेक्षा अजून काय, म्हणजे somebody is reading books through my eyes while I'm alive. What else can I expect from life? सो दिस इज द पॉवर. त्या दिवशी मला कळलं की सलमान खानला काय म्हणायचं होतं. सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नेमकं म्हणजे काय ते मला त्या रात्री कळलं. सो हेच आहे की आय फर्मली बिलीव्ह दॅट बुक्स कॅन मेक अस थिंक डिफरंटली. इफ आय एम नॉट रीडिंग आय एम नॉट चेंजिंग, अँड इफ आय एम नॉट चेंजिंग आय एम नॉट ग्रोईंग. And because of this strong belief, I have a burning desire to cultivate the habit of reading amongst the youth of India. अब्दुल कलामांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटले इंडिया 2020. त्यांचं स्वप्न होतं की भारताला एक विकसित देश म्हणून बघावंसं, पण त्याआधीच ते गेले. पण मला वाटतं की मिशन मेक इंडिया रीड इज वन स्टेप टुवर्ड्स मेकिंग हिज ड्रीम कम ट्रू. इनफॅक्ट आय पिटी द यंग अमेरिकन तरुणावरती मला जरा दया येते. ही डझंट हॅव अ चान्स टू मेक हिज मदरलँड अ डेव्हलप्ड नेशन. But we do. So let's hurry up. So this is my story as booklet guy. गाय म्हणजे इंग्लिश मधला गाय. सो आता तुम्हाला काही प्रश्न असतील मध्ये, तुम्ही कधीही मध्ये मला विचारू शकता. हात वर करा आणि तुम्हाला अनम्यूट केलं जाईल. ओके. आणि मी मध्ये मध्ये मग तुम्हाला सांगत जाईन की मी जे पुस्तक लिहिलंय की ते वाचनाबद्दलच आहे. सो 4 वर्ष मला अनेक ठिकाणून निमंत्रण यायला लागले जगभरातून की तू ये आमच्या देशात आणि लोकांना इन्स्पायर कर. आमच्या संस्थेला, मंडळातल्या लोकांना तू वाचनाचं काय करतोस ते सगळं सांग. आणि मला कळायला लागलं की परत परत तेच प्रश्न येत होते, रिपीट होत होते. जसे मला वाचताना डुलकी लागते. किती लोकांना पुस्तक वाचताना डुलकी लागते, झोप लागते. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. हा, मग वाचलेलं लक्षात राहत नाही है ना. मी खूप हळूहळू वाचतो, माझा रिडिंग स्पीड खूप स्लो आहे ना. माझी पुस्तकं अर्धवट सुटतात ना, कधी शेवटच्या पानापर्यंत पोहोचतच नाही. हा, एकदम जोश मध्ये सुरू करतो वाचायला, पण नंतर मग 20-25 पानं झालं की फुस सगळा जोश निघून जातो. तर आता हे सगळं सगळ्यांबरोबर बरेचसे या झाले बापरे. ठीक आहे. सो मी याला काय अपवाद नव्हतो, मी ह्यातून सगळं गेलोय. तर ह्या सगळ्या रिडिंग प्रॉब्लेम्सचे काय काय सोल्युशन निघू शकतात. तर मी माझ्या वाचन प्रवासाबरोबर वेगवेगळे प्रयोग करायला लागलो आणि मला उत्तरं मिळायला लागली. आणि त्या उत्तरांचं मी एक पुस्तकाच्या स्वरूपात रूपांतर केलं. आणि हे ते पुस्तक दिसतंय का, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, जे स्टीफन कॉयचं पुस्तक आहे. त्याच्यातून मी नाव घेतलं कारण तो माझा खूप आवडता लेखक आहे. सो ॲज अ ट्रिब्यूट टू हिम मी त्याचं पुस्तकाचं नाव घेतलं. आणि पीपलच्या ऐवजी फक्त रीडर्स म्हटलं. सो ते 7 प्रभावी सवयी काय आहेत त्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. पण मला वाटतं की तुम्ही मला प्रश्न विचारा वाचनाबद्दल, काही असेल तुमचा प्रश्न, आणि मला त्याचं उत्तर द्यायला आवडेल. ओके. या, सो कोणी काय लिहिलंय का चॅट बॉक्स मध्ये प्रश्न? संजय हा, यांनी हात वर केला. कोणी? आशिष, चॅट बॉक्स तूच घे प्रश्न. हा, बोला. आपण इंडियन जे इंग्लिश लेखक आहेत लाईक चेतन भगत आणि अमेरिकन किंवा ब्रिटिश लेखक, ह्याच्यात काय असा फरक वाटतो वेगळा? कारण इंडियामध्ये चेतन भगत इज पॉप्युलर किंवा गीत सेठी, बट गीत सेठी इज इन आय थिंक US. तर त्यांच्या लिखाणात, कारण कॉलेज लाईफमध्ये जसं चेतन भगत इज अ पॉप्युलर पर्सनॅलिटी इन इंडियन रीडर, युवा थोडक्यात. तर आपण चेतन भगतच्या पुस्तकाबद्दल काय सांगू शकाल? मी थोडं या प्रश्नाला अजून थोडं एक्सपांड करतो की बघा, मी माझ्यासाठी पुस्तकांची फक्त 2च कॅटेगरी आहेत, फिक्शन आणि नॉन फिक्शन. त्याच्या आतमध्ये मी अजून जात नाही, सब कॅटेगरीज मध्ये जात नाही की सेल्फ हेल्प वगैरे. फिक्शन आणि नॉन फिक्शन. फिक्शन म्हणजे काय, कथा, कादंबऱ्या. आणि नॉन फिक्शन म्हणजे ज्याच्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण कादंबऱ्यातून काही शिकू शकत नाही, पण मुळात फिक्शन हे मोस्टली एंटरटेनमेंट कडे वळतं. चेतन भगतची पुस्तकं तुम्ही वाचली तर मोस्टली आता तर तो फक्त बॉलिवूड साठी लिहितो, एकदम क्लिअर कळून दिसतं. सो मी काय म्हणतोय की एंटरटेनमेंट, यू डोंट हॅव टू रीच आउट टू एंटरटेनमेंट टुडे. एंटरटेनमेंट कम्स टू यू इन सम ऑर दी अदर फॉर्म. व्हॉट्सअपवरून एक काहीतरी स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ येईल, मग काहीतरी जोक येईल, मग फेसबुकवर आपण काहीतरी हा व्हिडिओ बघून हसतो. एंटरटेनमेंट सगळीकडे आहे आज. तर मुळात मला वाटतं की पुस्तक वाचन किंवा अवांतर वाचन हे जास्त नॉन फिक्शन साठी व्हायला पाहिजे.
म्हणून मी बुकलेट ऍप मध्ये पण मी काय करतो 3:1 चा रेशो ठेवतो. 3 नॉन फिक्शन विथ 1 फिक्शन असं करतो. सो दॅट शिकण्यासाठी लर्निंग वरती जास्त कल असला पाहिजे असं मला वाटतं. या नाहीतर काय चेतन भगत वगैरे ही पुस्तकं एवढी ऍडिक्टिव्ह आहेत ना, सिडनी शेल्डन, पर्सी जॅक्सन, हॅरी पॉटर, ते असं ते रोजचे जे टीव्ही सिरियल बघण्यासारखंच आहे मग ते. त्यात फार असा काही फायदा नाहीये. त्यामुळे मला वाटतं की जेम्स क्लिअरचे ॲटॉमिक हॅबिट्स, आता 7 हॅबिट्सच्या पुस्तकाचं नाव मी सांगितलं, मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमेन आर फ्रॉम व्हीनस बाय जॉन ग्रे म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे. पुरुष आणि स्त्री ह्यातलं काय का ते निसर्गाने त्यांना वेगळं बनवलंय हे जर आपण समजून घेतलं, त्या पुस्तकाची तुम्हाला मी ताकद सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. डिवोर्स झालेले दाम्पत्य ते पुस्तक वाचून परत त्यांनी एकमेकांचे लग्न केलं. कॅन यू बिलीव्ह दिस? एका पुस्तकामध्ये एवढी ताकद असू शकते. अजून काय पाहिजे, राईट? असे अनेक छान छान पुस्तकं आहेत जे आपल्याला माहित पण नाही आहेत, अमेरिकन ऑथर्सची वगैरे. खूप छान वेगवेगळ्या पुस्तकं. इंट्रोवर्ट वरती अख्खं पुस्तक लिहिलं गेलं आहे. सो हे सगळे पुस्तक मी कव्हर केले आहेत. बुकलेट ऍप मध्ये जवळजवळ 300 पुस्तकं कव्हर केलेत मी आतापर्यंत. आज माझं 1372 पुस्तक चालू आहे, 1372. सो दिवसाला एक पुस्तक तर मी सहज वाचतो, जेव्हा लॉकडाऊन नसतं. आणि जेव्हा लॉकडाऊन असतं, मी आता पुस्तकाचा काउंटच नाही ठेवत, मी दिवसाला किती वाचतो. सो या, सो आय थिंक आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. या अमृत, हा. एक क्वेश्चन आहे, हाऊ टू इन्क्रीज स्पीड ऑफ रीडिंग. हा, राईट. सो ह्याच्यातच हॅबिट नंबर 4 मध्ये मी याचं उत्तर दिलं आहे, गेट द बिग पिक्चर म्हणून. आता आपल्याला करायचं काय, टोनी बुझान नावाचा एक माणूस येऊन गेला, तो पण एक मोठा लेखक होता. ही इज नोन एज द फादर ऑफ स्पीड रिडिंग. ओके, तुम्ही त्याचं नाव गुगल केलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्पीड रिडिंगच्या मिळतील, टेक्निक्स काय आहेत. तर थोडक्यात मी तुम्हाला स्पीड रिडिंगच्या मागचं जे सायन्स आहे ते सांगतो, कारण मी टेक्निक आता नाही शिकू शकत, त्याला खूप वेळ लागतो. मला 8 महिने लागले माझा रिडिंग स्पीड वाढवायला. सो सरासरी लोकांचा स्पीड असतो 150 ते 200 शब्द पर मिनिट. तो मी आता वाढवलाय 1200 शब्द पर मिनिट, आणि म्हणून मी दिवसाला एक पुस्तक वाचू शकतो. ऑफकोर्स तुमच्याकडून ही अपेक्षा नाही की तुम्ही 1200 पर्यंत जावं, कारण माझ्यासाठी वाचनात हे सर्वस्व आहे. त्यामुळे मी दुसरं काही करतच नाही. म्हणजे जे तुम्ही ब्रेकमध्ये करणार आहे ते मी दिवसभर करतो. सो माझी गोष्ट वेगळी आहे. पण मी तुम्हाला सांगतो की काय नेमकं कसं होऊ शकतं, स्पीड कसा वाढू शकतो वाचनाचा. सो लहानपणी सर्वात पहिला शब्द आपण इंग्रजीत कुठला शिकलो असो, ऍपल. हा, तर ऍपल शब्द जेव्हा आपण लहानपणी वाचला तेव्हा आपण कसा वाचला असेल, APPLE, ऍपल असा वाचलेला. आज आपण मोठेपणी असं वाचतो का? नाही. आपण काय बोलतो, डायरेक्ट ऍपल बोलतो ना, आपण ते अक्षर वाचत नाहीत, APPLE. आता दुर्दैवानं आपलं शिक्षण तिथेच थांबलं. आपल्याला आपल्या शिक्षकांनी हे नाही सांगितलं that if you can read the entire word apple without reading the individual letters, you can also read group of words without reading individual words. Are you getting me? I repeat, if you can read the entire word apple without reading the individual letters APPLE, you can also read group of words without reading individual words. Okay. येऊ दे पहिले. आपल्याला काय शिकवलं गेलं की एका वेळेला एकच शब्द वाचायचा, मग जास्त कळतं. हे एकदम सगळं खोटं आहे, एक मिथ आहे. सो करायचं काय, आपल्याला जेव्हा आपण पुस्तक वाचायला घेतो तेव्हा 1-1.5 फुटाचं अंतर असतं, तर थोडं पुस्तक लांब ठेवायचं, सो दॅट आपलं पेरिफेरल विजन जो आहे तो वाढेल. ओके, पेरिफेरल विजन म्हणजे काय, आता मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघतोय डायरेक्टली, तर इनडायरेक्टली बाजूला माझे जे खुर्ची आहे ती पण मला दिसते, आणि राईट साईडला पडदा आहे तोही मला दिसतोय. म्हणजे आपली पेरिफेरल व्ह्यू एवढी 1.5 मीटर पर्यंत आहे. वेअर ॲज पुस्तकाची रुंदी किती आहे, लेस दॅन 1 फूट. येते लक्षात? म्हणजे आपली दृष्टी एवढी आहे, पुस्तक एवढूच आहे, त्यातही आपण एक शब्द वाचतोय फक्त. म्हणजे यू आर अंडर युटिलायझिंग द कॅपॅसिटी ऑफ अवर आईज. डोळ्यांचा इथे IQ, स्मार्टनेस, इंटेलिजन्स ह्याचा काही संबंध नाहीये. डोळ्यांना सवय लावायची आहे. आतापर्यंत आपण जे एका वेळेला एकच शब्द वाचतो त्याच्याऐवजी एका वेळेला 4 ते 5 शब्द वाचायचा प्रयत्न करायचा. सो करायचं काय, पहिल्या वाक्याचं 3रा शब्द डायरेक्ट त्या 3ऱ्या शब्दाकडे बघायचं, इनडायरेक्टली 2 शब्द डावीकडे, 2 शब्द उजवीकडे.
टोटल किती झाले? 5 शब्द. बरोबर, मधला आणि 2 इथे 2 तिथे. सो 5 शब्द एकत्र वाचण्याचा प्रयत्न करायचा, कारण ग्रुप ऑफ वर्ड्सला अर्थ आहे ना. आता हे वाक्य, आय एम टॉकिंग टू यू ऑन झूम. आता आय एम टॉकिंग या 3 शब्द ग्रुप ऑफ शब्दांना अर्थ आहे ना. आयला आयसोलेट केलं त्याला काय अर्थ नाहीये. झूमला वेगळं केलं तर त्या वाक्याला काही अर्थ नाहीये. सो ग्रुप ऑफ वर्ड्सला अर्थ आहे. मग आपण काय एक शब्द वाचतो फक्त, राईट. सो आपल्याला वाटतं की आपण असं वाचतो ना, लेफ्ट टू राईट, असं स्मूथ. तर तसं नाही, आपण असं वाचतो. वी स्टॉप ऑन वन वर्ड, देन वी जम्प टू द नेक्स्ट वर्ड. वी स्टॉप, वी रीड वन वर्ड, देन वी जम्प टू द नेक्स्ट वर्ड अँड रीड वन वर्ड. हे मी तुम्हाला एक एक्सरसाइज करून दाखवतो की कसं आपण विजन आपली कधी स्मूथ नाही होत. ओके, काय करा, उजवा हात घ्या आणि तुमचा उजवा डोळ्याच्या पापणीवरती ते 3 बोटं ठेवा. ओके, आणि जो डोळा उघडा आहे तुम्ही लेफ्ट टू राईट काहीतरी इकडचं बघायला सुरुवात करा तुमच्या रूम मध्ये जे काय आहे ते. ओके, पण मान नका हलवू. ठीक आहे, तुम्ही हा प्रयत्न आता करून बघा. उजवा डोळा बंद करा उजव्या हाताने. ऑलराईट, आणि आता डावीकडून उजवीकडे तुमची नजर फिरवा आणि एक एक वस्तू बघा. तुम्हाला फिलिंग येतं की तुमचे काय म्हणतात त्याला मराठीत, आयबॉल असे ठक 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 असं स्मूथली नाही फिरत आहे बघा, थांबत 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 फिरतंय. बरोबर, वेळेस आपल्याला वाटतं की आपण स्मूथली सगळीकडे बघितलं. सो इट्स ऑलवेज दिस वे. आणि जेव्हा आपण थांबतो तेव्हाच आपण वाचतो. तर जेव्हा थांबतो तेव्हा एक शब्दाच्या ऐवजी आपल्याला 4 शब्द वाचायचे किंवा 5 शब्द वाचायचे, आपोआप आपला स्पीड वाढणार. कारण एका वाक्यात आपण जर 7 वेळा थांबत असू, कारण 7 शब्द आहेत, आता आपण फक्त 2-3 वेळा थांबणार आणि आपोआप स्पीड वाढणार. एवढं सोपं नाहीये हे, कारण जुनी सवय बंद करून नवीन सवय लावणं आणि जे येतंय तेच परत शिकायचं. म्हणजे रीडिंग आपल्याला येते, लर्निंग द सेम स्किल अगेन इज मोर फ्रस्ट्रेटिंग. सो पण मला 8 महिने लागले, पण एकदा झालं ना की एवढी मजा येते. म्हणजे अशी झप 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 पुस्तकं संपतात. आणि आय थिंक बिल गेट्सला आणि वॉरन बफे दोघांना विचारलेलं की तुम्हाला एक सुपर पॉवर आज दिली तर तुम्ही काय मागाल, जिनीकडून काय मागाल. दोघंही काय म्हणाले माहितीये की फास्ट रिडिंग स्पीड. दोघंही तेच म्हणाले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे, हाऊ टू राईट समरी अँड हाऊ टू रिकलेक्ट. ओके, हाऊ टू राईट समरी मी तुला नंतर सांगतो. हाऊ टू रिकलेक्ट म्हणजे यू वॉन्ट टू से हाऊ टू रिमेंबर व्हॉट वी रेड, राईट. बरेचसे माझे मित्र मैत्रिणींना मी बघतो, खासकर मैत्रिणी, ते ना पुस्तक घ्यायच्या आधी काय काय घेतात हातात बघा. पेन्सिल, पेन, मग पेन मध्ये पण काळी शाई, निळी शाई, लाल शाई, रबर, मग ती पट्टी, मग ते माहितीये नवीन आलंय ते हायलायटर. मग ते फ्लोरोसंट ग्रीन हायलायटर, ऑरेंज हायलायटर, हे एवढे सगळे हत्यारं घेऊन बसणार वाचायला. आणि मग एवढं हायलाइट करणार प्रत्येक पानावरती दॅट द नॉन हायलाइटेड पार्ट लुक्स लाईक हायलाइटेड. सो यू डोंट रिमेंबर बाय डेकोरेटिंग अ बुक. असं पुस्तक सजवून गोष्टी लक्षात राहत नाही. ओके, सो ते करणं बंद करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही अजिबात काही करू नका, पण एवढं रेघोट्या मारून काय होणार नाही. दुसरं मग नोट्स बनवणे. मी हा प्रयत्न केला, नोट्स बनवणे काय वाईट नाहीये, पण खरोखर मला सांगा की आपण ते नोट्स रेफर करतो का भविष्यात. ते कुठेतरी डायरीत पडून असतात आणि ते काही फायदा होत नाही त्याचा, राईट. सो द बेस्ट वे टू रिमेंबर व्हॉट यू रेड is to read and discuss, because repetition is the friend of memory. कुठली गोष्ट तुम्ही रिपीट केलं की ते डोक्यात राहतं. आता उदाहरणार्थ तुमचं स्वतःचं नाव तुम्ही तुमच्या आयुष्यात विसरून जाण्याची शक्यता किती आहे? ऑलमोस्ट 0. का माहितीये? कारण तो एकमेव असा शब्द आहे जो तुम्ही सर्वात जास्त रिपीट केला आयुष्यात. म्हणजे मी अमृत, रुपेशने रुपेश, आशिषने आशिष, राईट. अँड दॅट्स वाय यू नॉट नेव्हर फॉरगेट दॅट वर्ड. सो रिपिटेशन इज अ फ्रेंड ऑफ मेमरी. करायचं काय, आपल्याला वाचलं, मी म्हणत नाही की तुम्ही पुस्तकाचा सारांश सांगा किंवा रिव्ह्यू द्या किंवा काय म्हणतात त्याला मराठीत पूर्ण या अनालिसिस, क्रिटिकल अप्रेझल इंग्लिश मध्ये असं म्हणतात त्याला. तसं काही नाही. वन बिग आयडिया, एक काय तुम्हाला असं जबरदस्त वाटलं. जसं माझ्या स्टोरीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अनपोस्टेड लेटर मधली एकच मी गोष्ट सांगितली ना. जरुरी नाही की मला त्या पुस्तकातलं सगळंच आठवतंय. इनफॅक्ट सगळं आठवायची गरजच नाहीये. द होल पर्पस अवांतर वाचन म्हणजे काय की एका पुस्तकातून मी 1, 2 किंवा 3 मोठ्या गोष्टी काय शिकलो ना,
किंवा बिग आयडियाज, दॅट्स ऑल. आपल्याला अभ्यास नाही करायचा याचा. देर इज अ डिफरन्स बिटवीन स्टडिंग अँड लर्निंग, राईट? वी स्टडी इन अकॅडमिक्स, वी लर्न कुकिंग, वी लर्न स्विमिंग, वी लर्न ड्रायव्हिंग, वी डोंट स्टडी कुकिंग, राईट? सो हे ह्याच्यात आपली परीक्षा होणार नाहीये. परीक्षा असू पण नाही. सो आपल्याला फक्त ते डिस्कस करायचं मित्रांबरोबर, जेवताना, घरच्यांबरोबर. आणि मग डिस्कस काय करायचं तर ते वन बिग आयडिया, जसं मी माझ्या स्टोरीमध्ये एक आयडिया डिस्कस केली तुमच्याशी, राईट? आणि मग काय होईल, समोरच्या माणसाला त्याचं कुतूहल निर्माण होईल की अरे यांनी एक आयडिया एवढी जबरदस्त सांगितली, मग पुस्तकात काय असेल? आणि मग कदाचित तो पुस्तक तुमच्याकडून मागेल, तुम्ही अभिमानानं ते पुस्तक त्याला द्याल. मग तो पुस्तक वाचल्यावर तुम्ही त्याला विचारा की तू काय शिकलास या पुस्तकातून, राईट? आणि असं चर्चेतून तुम्ही पुस्तक परत 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 वाचाल. म्हणजे यू रिव्हिजिट द बुक विदाउट रिरीडिंग द बुक. खरं हे पाहिजे, एकच पुस्तक दुसऱ्यांदा वाचायची गरज नाहीये. म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट रिरीडिंग, बट त्याच्यापेक्षा बेटर सोल्युशन काय आहे, तुम्ही 10 मित्रांनी एकच पुस्तक वाचलं आणि ते 10 मित्र एकत्र आले, तर बघा आपल्या कॉन्व्हर्सेशनची, चर्चेची जी दर्जा आहे ना, दर्जा एवढा उंचावतो, ते गॉसिपिंग आणि स्मॉल टॉक सगळं विसरून जातो आपण. हे झालंय माझ्या बरोबर, राईट? सो हेच करायचं आपल्याला. मग मी दुसऱ्या मित्राला ते पुस्तक देईन, तिसऱ्या मित्राला पुस्तक देईन, चौथ्याला देईन. असं करत करत ते पुस्तक 10 आयुष्यांना जेव्हा टच करेल आणि मग आता त्या पुस्तकाचा पूर्ण चोथा होईल, पूर्ण पानं फाटायला लागते, कोणी काय रेघोट्या मारलेत, तेलाचे डाग पडलेत, वर्णाचे डाग पडलेत, आणि असं करत करत ज्या पुस्तकाची पूर्ण वाट होईल, माझ्यासाठी ते जगातलं सर्वात सुंदर पुस्तक असेल. आणि ते आता वर जायला रेडी आहे. क्रॉसवर्ड मध्ये लाल रिबिन मध्ये सजून ठेवलेलं पुस्तक ते नाही, ते सुंदर पुस्तक नाही, हे आहे, राईट? आणि लेखकालाही त्याचा अभिमान वाटेल, राईट? सो हे पुस्तक म्हणजे माझ्यासाठी पांढरी शाई, पांढरं पान आणि काळी शाई हे पुस्तक नाहीये. ते तर नुसतं एक माध्यम आहे ना. पुस्तक म्हणजे त्या लेखकाचे विचार, त्याचं एक्सपर्ट नॉलेज, त्यांनी 10-10 वर्ष एका क्षेत्रात घालवली आहेत, त्याचे काय आयडियाज आहेत ते आपल्यामध्ये ट्रान्सफर करण्याचं एक माध्यम आहे. मग माझ्या मित्रांनी जेव्हा मला पुस्तक परत केलं आणि त्याच्यावरती वर्णाचे डाग दिसले, 4 वर्षापूर्वी कदाचित मला त्याच्यावर राग आला असता, पण मला आज राग नाही आला. मी विचार केली, अरे वा, तो जेवताना पण वाचत होता, येस, मिशन अकम्प्लिश्ड, राईट? कारण माझ्यासाठी ते पुस्तक म्हणजे हे नाही, पानं आणि तो पुठ्ठा नाहीये, राईट? या समरी कशी लिहायची, तर असं काही रूल नाहीये. मी जसं म्हटलं की मला जे एक्साइटिंग वाटतं की हे काहीतरी नवीन आहे, हे रिपीट झालंय, हे वगळून टाकूया, हे काहीतरी नवीन आहे, हे काहीतरी जबरदस्त मला असं थोबाडीत मारल्यासारखं वाटतंय, है ना? पुस्तकाचं मेन कारण, मेन पर्पज काय की आपले जुन्या अझम्पशन्स, जुने ओपिनियन्स, जुने माइंडसेटला रिप्लेस करणं आणि सतत 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 आपले विचार, ओपिनियन्स बदलत राहणं, हेच एक मेन ऑब्जेक्टिव्ह असतो पुस्तकाचं. इनफॅक्ट महात्मा गांधींनी असा एवढा हंबल लेखक मी जगात नाही बघितला. त्यांनी त्यांच्या प्रिफेस मध्ये काय म्हटलं माहितीये प्रत्येक पुस्तकाच्या, की जर तुम्हाला 2 कॉन्ट्रडिक्टरी व्ह्यूज माझे मिळाले तर कायम दुसरा वाला घ्या, लेटेस्ट वाला. स्वतःच म्हणतात. म्हणजे बघा, एवढा मोठा माणूस, त्यांचे करोडो फॅन्स आहेत, फॉलोअर्स आहेत, ते म्हणतात की माझ्याकडून 2 अपोजिट व्ह्यूज आले तर प्लीज दुसरा व्ह्यू घ्या. म्हणजे किती मोठं मन लागतं बघा माणसाचं असेल तर. या सो असे काही रूल्स नाहीत माझे. मला काही एक्साइटिंग वाटलं तर ते मी समरीमध्ये टाकतो. मी टेक्निकली काही सगळं कव्हर करत नाही त्यातलं, कारण बऱ्याचशा गोष्टी रिपीट होतात. आता माझं 5वं पुस्तक आयुष्यातलं आणि माझं 1350वं पुस्तक, किती गोष्टी माझ्यासाठी रिपीट होत असेल, मी ते सगळं नाही वाचत बसत. या Which are your 5 favorite books? अरे बापरे, अवघड प्रश्न आहे हा. 1380 पुस्तकं वाचलीत. त्याचे मी सांगेनच टॉप 5, पण मला त्याच्या आधी एक सांगायचं की हे बघा, हे असं लोक म्हणतात की ह्या पुस्तकाने माझं आयुष्य बदललं, पण असं एक पुस्तक तुमचं आयुष्य बदलणार नाहीये. ओके, देर इज सम मिस्टिरियस पॉवर इन अक्युम्युलेटेड नॉलेज. आणि त्या अक्युम्युलेटेड नॉलेज ना, मला असं तुम्हाला शब्दात नाही सांगता येणार. ते तुम्हाला जाणवतं काय बदल होतोय. तर मला 4 वर्षात मला माहितीये, 15 वर्षाचं माझं जे शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण झालं त्याच्यापेक्षा जास्त मी मागच्या 4 वर्षात शिकलोय. आणि हे मी ठामपणे सांगतो, खरंच. ओके, सो आपल्याला म्हणजे तुम्ही जर विचारलं की हे घे, तुला श्रीमंत बनायचंय, रिच डॅड पुअर डॅड वाच, हे घे. तुला डिप्रेशन आहे, चल हे घे, सद्गुरूंचं हे पुस्तक घे. असं काय हे नाहीये की तुला मलेरिया झालंय, हे इंजेक्शन घे, तुला हे असं नाहीये ते. ओके, सो तुम्हाला फक्त पुस्तकं सुरू करायचंय आणि एका पुस्तकातून दुसऱ्या पुस्तकाचा संदर्भ लागतो.
आणि जसं मी म्हटलं रीड रॅन्डम वाचा आणि मग त्यातून तुम्हाला असे काही डायनामिक पॅटर्न्स कोरिलेशन मिळतात. अरे ह्या पुस्तकाचा संबंध त्या पुस्तकात लागतो आणि त्यातून तुम्हाला तुमची मॅच्युरिटी येते, तुमचा कॅरेक्टर पर्सनॅलिटी मध्ये बदल घडतो. ओके, सो आपल्याला फक्त वाचत राहायचं, रिझल्टचा फार विचार करायचा नाही, एन्जॉय द प्रोसेस. हा, आता तुमचा मेन प्रश्न की टॉप 3 देतो मी. स्टार्ट विथ वाय बाय सायमन सिनेक. हे एक पुस्तक आहे, माझं खूप अतिशय प्रिय पुस्तक आहे आणि मस्ट रीड आहे. त्याचं समरी पण मी बुकलेट ऍपवर केली आहे. दुसरं पुस्तक मी म्हणेन ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. खूपच तरुण लेखक आहे अमेरिकेचा, सध्या बेस्ट सेलिंग चाललंय न्यूयॉर्क टाइम्स वरती. तर त्यांनी मी माझं फिटनेसचं किंवा सगळे जे छोटे छोटे सवय आहेत, मेडिटेशन रोजचे जे करणारे आहेत, जे आपल्याकडून केले जात नाहीत, तर त्यांनी सगळं सांगितले कसे हॅबिट्स क्रिएट करायचे आणि कसे वाईट सवयी बंद करायचे. मी दिवसाला 5-5, 6-6 कप चहा प्यायचो, तर त्यांनी मला काही गोष्टी कळल्या पुस्तकातून आणि आता माझा चहा सुटलाय, सवय सुटली. सो ॲटॉमिक हॅबिट्स नंबर 2. आणि मी एक रेकमेंड करीन, पॉवर ऑफ नाईस म्हणून एक पुस्तक आहे. पॉवर ऑफ नाईस. आपल्याला वाटतं ना की टेक्निकल नॉलेज आपल्याला वरपर्यंत पोहोचून नेईल. म्हणजे टेक्निकल नॉलेज मध्ये सीए असेल तर डेबिट क्रेडिट किंवा जीएसटीचं काय नवीन आलंय, इन्कम टॅक्सचे नवीन प्रोव्हिजन्स काय आहेत, किंवा आयटी इंजिनियर असेल तर त्याचं काय. लोकांना वाटतं की टेक्निकल नॉलेज जर मी शिकलो ना तर मग मी कंपनीचा सीईओ होईन किंवा सक्सेसफुल होईन. तसं नाहीये. डू यू रिअली थिंक सुंदर पिचाई is made the CEO of Google because he's a better coder than others? Definitely not. He is an amazing empathetic person. Empathy म्हणजे काय? एम्पथी म्हणजे मराठीत करुणा नाही, आस्था. आस्था हा एक योग्य शब्द आहे. म्हणजे दुसऱ्याच्या बाजूने विचार करणं, त्याच्या जागी विचार करून उभं राहून त्याचं पेन, त्याचा काय त्रास होतोय तो समजून घेणं, हे फक्त मानवाला जमतं, प्राण्यांना जमत नाही. आणि ती आपली खूप मोठी शक्ती आहे. आणि लीडर्स आर ऑलवेज एम्पथेटिक आणि म्हणून तो त्या लेवलला आहे. राईट, इट इज नॉट बिकॉज ऑफ हिज टेक्निकल नॉलेज. सो हे त्या पुस्तकात म्हटलं, पॉवर ऑफ नाईस. एक आहे ना डाय एम्प्टी. सॉरी, डाय एम्प्टी खूप सुंदर पुस्तक आहे. खूप छान कन्सेप्ट आहे की आजकाल लोक फक्त जबाबदाराच्या नावाखाली काहीतरी नोकरी धरतात आणि मग EMI वगैरे सुरू झालं की मग त्यांना स्वतःला जे करायचं ते कधी राहूनच जातं. ते म्हणतात की तुमच्या आत जे दडलंय ते घेऊन कधी मरू नका, सगळं करून तुम्हाला काय ते करून टाका अँड देन डाय एम्प्टी, असं त्याचा अर्थ आहे. काही अर्धवट सोडू नका की केवळ माझ्या आई बाबांनी जबरदस्ती केली म्हणून मग मी CA केलं, पण आता काय उशीर झाला. उशीर वगैरे काही झालेला नसतो. तुम्हाला जे पाहिजे ते करा अँड देन डाय एम्प्टी, असं ते पुस्तकाचं आहे का बुकलेट, म्हणजे केलंय का हो, ते? केलंय. जेवढे गाजलेले पुस्तक आहे ना सगळे मी करून टाकले. What do you think about Amish? अमिश त्रिपाठी. Amish त्रिपाठी ना, या लेखक अमिश त्रिपाठी. नाही, एक मिनिट. निकिता भाभी, संजय भाई. नाही, तिने कुठे लिहिलंय? हा, त्यांचाच प्रश्न आहे. नाही, ते नाहीच आहे. हे निकिता शेट म्हणजे पुण्याचे. निकिता शेट पुणा. ओके. एक मिनिट. माझा एक प्रश्न आहे. रुपेश बोलतोय. निकिता ताई. हॅलो, ठीक आहे, दुसरा प्रश्न घ्या. नेक्स्ट घेऊया. आशिष. लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून काय करता येईल? हा एक सर्वात कॉमन प्रश्न मला सगळीकडे विचारला जातो आणि पालक वर्ग विचारतात की माझ्या मुलाला सवय लावायची, पुस्तक वाचत नाही तो. तर माझं उत्तर बहुतेक लोकांना आवडत नाही, पण मी देणारच आहे ते. किड्स डू व्हॉट वी डू, नॉट व्हॉट वी से. ओके, आपण जर पूर्ण दिवस टीव्ही बघितला तर मुलं टीव्ही बघणार. आपण दिवसभर मोबाईलवर राहिलो तर मुलं मोबाईलवर राहणार. आपण पुस्तकं वाचली तर मुलं पुस्तकं वाचणार. सो असं सांगून काय होत नाही. यू हॅव टू लिव्ह द कॅरेक्टर आणि लिटरली लिव्ह द कॅरेक्टर. म्हणजे जे असं प्रिटेंड करून चालणार नाही. अरे तो मुलगा आला का, चल मोबाईल लपवतो, असं पण करून चालणार नाही. ते मुलांना बरोबर सगळं कळतं. सो मी आतापर्यंत असं कुठलंही कुटुंब बघितलं नाहीये तिथे आई वडिलांना पुस्तकाचं वेड आहे आणि चिल्ड्रन हेट रिडिंग, हेट बुक्स. असं शक्यच नाही. चोराच्या घरात चोरच पैदा होणार. सो
आपल्या सवयी आपण पण असं मुलांना दोष देऊन उपयोग नाही. आपणही मोबाईलवर असतो. मग ते जर पबजी खेळले आणि टिकटॉक बघितलं तर त्यांना आपण ओरडायचा काही हक्क नाही आपल्याला. ठीक आहे, आपण वेगळे ऍप्स बघतो पण ते वेगळे ऍप, पण मोबाईल असतो. सो आपल्याला हेच करायचंय की डिस्कशन सुरू करा. मी म्हणतो पुस्तक वाच असं मी कधीच कोणाला सांगितलं नाही. मित्रांना पण सांगितलं नाही. मी काय करतो, मी पुस्तकातून काय शिकलो हे फक्त थोडक्यात सांगतो आणि विथ लॉट्स ऑफ एन्थुझियाझम अँड एनर्जी. हे माझी खूप छान सवय आहे. त्यामुळे आपोआप माझ्या मित्रांना त्याची सवय झाली. मी कधीच कोणाला सांगत नाही की पुस्तक वाचा, पण त्याच्यात त्यांना जेव्हा माझ्यात बदल दिसतो की अरे हा खूप काहीतरी वेगळ्याच लेवलचं बोलतो, आणि मी नेहमी म्हणतो हे माझं नाहीये, हे या लेखकाचं म्हणणं आहे असं सांगतो. आणि मग त्यांना ते कधी पण आपल्या चर्चेची जे दर्जा आहे ना तो असा 4 पटीने वाढतो जेव्हा आपण पुस्तकांच्या आयडियाज बद्दल डिस्कस. आपण लिटरली काय बोलतो, स्मॉल टॉक. अरे तो सचिन काय येडा 0 आउट झाला, बॉसला शिव्या घालणे, सलमान खानचा पिक्चर काय फालतू होता, हेच जास्त चालू आपलं मोस्टली, राईट. मी म्हंटल माझ्या पुस्तकात की आपण दिवसातून 7,000 शब्द बोलतो. एक स्टॅटिस्टिक्स आहे युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचं, आणि त्यांनी पुरुषांचं स्टॅटिस्टिक्स घेतलं आणि ते 7,000 शब्द आले. बायकांचं बहुतेक त्यांनी हिंमत नाही केली स्टॅटिस्टिक्स काढायची, पण 7,000 आपण घेऊन चालूया. 7,000 शब्द दिवसाला म्हणजे जवळजवळ 25 ते 30 पानं वर्थ आपण बोलतो. आणि काय बोलतो, 80% इज गॉसिप अँड स्मॉल टॉक अनफॉर्च्युनेटली. तर ते जर आपण बदललं आणि आत्ता जे आपण पुस्तक वाचलं त्यातली वन बिग आयडिया आपण शेअर केली ना, बघा काय फरक पडतो. अमृत, मला मराठी पुस्तक रेकॉर्डिंग करतो का? सध्या मी दुर्दैवानं माझं शिक्षण इंग्रजीत झालं, त्यामुळे मी इंग्रजी पुस्तकं जास्त करतोय. हळूहळू मला मराठीचं पण करायचे. अच्युत कुडबोले आहेत, खूप छान छान लेखक आहेत. आता मला तुमची मदत पाहिजे. मी मिशन सुरू केलंय. आता हे माझं एकट्याचं काम नाहीये. मराठी आता आपण सगळे मराठी आहोत म्हणून मराठी. मला गुजरात मधून आलं की ते लोक बोलतात गुजराती, तामिळनाडूचं तमिळ. सो ऑफकोर्स मराठी, हिंदी, इंग्लिश मला जमेल. तर मला आता तुमची मदत हवी आहे की मी जे केवढे इंग्लिश पुस्तकं केली त्याचे समरीज तर तुम्ही ट्रान्सलेशन करून दिलं तर, किंवा अच्युत गोडबोलेंची पुस्तकं वाचून मला सारांश दिलात तर खूप छान होईल. आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप इंडियाचे सगळे रिजनल लँग्वेजेस, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी सगळे करणार आहे. येस. आशिष भाई, मला एक विचारायचंय. हा बोल. अमृतसर रुपेश बोलतोय. हा बोला. काय म्हणताय? नमस्कार, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं की तुम्हाला वाचनाची आवड कशी काय निर्माण झाली? अच्छा, मला लहानपणापासून अजिबात आवडायचं नाही वाचन. जसं मी म्हटलं, माझ्या बाबांनी आयुष्यात 2च पुस्तकं वाचलीत. एक होता कार्वर आणि टेल ऑफ 2 सिटीज. कायम फक्त 2 पुस्तकाबद्दल बोलतात, बाकी त्यांना काही माहितच नाही. तर वाचनाचं काही फार वातावरण बाबांकडून नव्हतं. पण माझा जो मोठा भाऊ आहे, तो 12 वर्षांनी मोठा आहे, तो काय करायचा, माझ्या वाढदिवसाला माझ्या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या पालकांना सांगायचा की याला कुठली खेळणी आणायची नाही भेटवस्तू म्हणून, आणि आणायचं तर फक्त पुस्तकं. थोडक्यात, आय नेव्हर एन्जॉयड माय बर्थडेज. सो सराउंडेड विथ बुक्स अँड नो टॉयज टू प्ले. तेव्हा मग मी आय गॉट इंट्रोड्यूस टू हॅरी पॉटर, स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर, अकबर बिरबल, चाचा चौधरी, ॲलिस इन वंडरलँड, अरेबियन नाईट्स. तिथून मला पुस्तक नाही, गोष्टींची आवड निर्माण झाली. आणि मग 10वी झाल्यावर ना समर वेकेशन मध्ये जेव्हा सुट्टी होती तेव्हा मला दादा बोलला की आता तू मोठा झालायस, मोठा होतोय, तुला नॉन फिक्शन वाचलं पाहिजे. म्हटलं ते काय असतं नॉन फिक्शन? मला वाटलं मी लहान होतो, मला वाटलं पुस्तक म्हणजे फक्त फिक्शन, फक्त गोष्टी आणि कथा, असा माझा एक समज होता. तर दादा बोलला की नाही, असं नाहीये. एक मोठा कॅटेगरी आहे पुस्तकांचं, त्याच्यात गोष्टी नसतात पण खूप शिकायला मिळतं. म्हटलं मग शाळेत काय करतात? मी एवढं 10 वर्ष मी शाळेत शिकलो ना, अजून काय शिकायचं? तुला नाही, हे शाळेत शिकवलं जात नाही. म्हटलं असं असतं काय? आणि त्यांनी मला एक पुस्तक दिलं, रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी. आणि ते पुस्तक मी वाचलं धडाधड 1 आठवड्यात. आणि मला माझ्या आई वडिलांवर, माझ्या शिक्षकांवर एवढा राग आला की अरे 10 वर्षात मला कोणी बोललं पण नाही फायनान्शियल फ्रीडम ही एवढी महत्वाची गोष्ट असते, तुम्हाला माहितीये तरी तुम्ही कोणा म्हटलं नाही की पॅसिव्ह इन्कम काय, ऍक्टिव्ह इन्कम काय असतं, का श्रीमंत लोक श्रीमंत होत जातात आणि का गरीब लोक गरीब राहतात. बिकॉज रिच पीपल फोकस ऑन पॅसिव्ह इन्कम, पुअर पीपल फोकस ऑन ऍक्टिव्ह इन्कम. या 1 महिना नोकरीला नाही गेलं की पैसे येत नाहीत. But rich people, they don't work for money. They make money work for them. They create systems which generate cash for them
so that even if they go on vacation for 1 year and come back, their money has grown. हे असं एवढं भन्नाट वाटलं मला. म्हटलं अरे आपण काहीतरी खूप चुकवलंय 10 वर्षात. हे शिक्षण पूर्ण नाहीये, 50% आहे शाळेतलं. And then came The Monk Who Sold His Ferrari, How to Win Friends and Influence People by Dale Carnegie. हे पुस्तक जर तुम्ही वाचलं नसेल ना, मी म्हणेन तुम्ही पाप केलंय. इट्स अ बायबल, इट्स अ मस्ट रीड. त्या 3 पुस्तकातलं मी अजून एक भर टाकतो, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. प्लीज वाचा. माझं म्हणजे आय हॅव चेंज्ड, आय हॅव इमर्स्ड ॲज अ कम्प्लिटली डिफरंट पर्सन आफ्टर रीडिंग दॅट बुक. या हा विचारा. Most of the times, people read books, but they are unable to implement it in real life. करेक्ट. What's the solution for it? सो दॅट्स माय हॅबिट नंबर 7. त्या हॅबिटचं नाव आहे लिव्ह द बुक. सो हे बघा, असं नाहीये की यू लर्न अँड देन डू. लर्निंग अँड डुईंग आर नॉट टू डिफरंट फेजेस. आपण असं म्हणतो का, मी पियानो शिकतोय मग मी पियानो वाजवेन, असं नसतं ना. दोन्ही सगळं एकत्र होतं ना, राईट. लर्निंग अँड डुईंग एकत्र होतं ना. पण आपल्याला असं का समज होतो माहितीये, कारण आपल्याला शाळेत 4 भिंतींमध्ये कोंडून ठेवतात. मग 10-15 वर्ष म्हणून शिकतो आणि मग ते अप्लाय करायचं जगात. असं नाहीये. इथेच चुकतं आपलं. जर मला जेव्हा माझ्या टीचर साइन कॉस थिटा आणि ट्रिग्नॉमेट्री शिकवत होती, जर ती मला बाजूच्या फ्लायओव्हर ब्रिजवर घेऊन गेली असती, जिथे काम चालू आहे, आणि तिथे मला त्यांनी सांगितलं असतं की अमृत बघ, साइन कॉस थिटाचे प्रिन्सिपल तिथे वापरले जातात, जर नीट नाही वापरले तर हा ब्रिज कोसळेल. मला किती आवडलं असतं हे शिकायला. अरे असं असतं का, मी अजून शिकलो असतो ट्रिग्नॉमेट्री ना. पण ते 4 भिंतीत कोंडून नुसते बडबड ऐकायची, बोरिंग झालं ते. सो डुईंग अँड लर्निंग आर टुगेदर, राईट. सो आपल्याला काय करायचंय, जी काय पुस्तक तुम्ही आयडिया शिकलात ते लगेच फोर्सफुली तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात घुसवायचंय त्याला, आणि ते वापरायचं. यू हॅव टू लिव्ह द बुक. तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायची पण गरज नाही. आता एक उदाहरण देतो सोपं, मग तुम्हाला क्लिअर होईल. युजली ना आपण कुठलं पुस्तक वाचलं आणि ती आयडिया ऑथरने दिली आणि त्याचं एक्झाम्पल दिलं, तर आपल्याला वाटतं की फक्त त्याच क्षेत्रासाठी ते लिमिटेड आयडिया आहे आणि ते माझ्यात ते ऍप्लिकेबल नाही होत. त्यांनी बिझनेस मध्ये म्हटलंय ना, मग ती बिझनेसची आयडिया, ती माझ्या गिटार प्रॅक्टिस मध्ये होणार नाही, ती माझ्या जिम मध्ये होणार नाही, असं नाहीये. त्या आयडियाला मोठ्या पर्स्पेक्टिव्हने बघायचंय, ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने, आणि ते आयुष्याच्या दुसऱ्या एरियामध्ये कसं वापरता येईल हे आपल्याला बघायचं. उदाहरणार्थ आता एक वाक्य मी वाचलेलं पुस्तकात, एक आयडिया होती, द 4 Hour Work Week बाय टिम फेरिस. खूप गाजलेलं पुस्तक आहे. त्यात त्यांनी पार्किन्सन्स लॉ बद्दल उल्लेख केलाय. पार्किन्सन्स लॉ काय म्हणतो, वी एक्सपांड द वर्क टू फिल अप द टाइम अवेलेबल टू कम्प्लीट इट. आय रिपीट, वी एक्सपांड द वर्क टू फिल अप द टाइम अवेलेबल टू कम्प्लीट इट. म्हणजे काय, की जर परीक्षेला 4 महिने बाकी आहे तर आपल्याला एक धडा करायला 4 दिवस लागतात. पण जर परीक्षा उद्या आहे तर तो धडा करायला आपल्याला 1 तास लागतो. होतं असं आपल्या बरोबर, राईट. माझा ही मला आयडिया आवडली, म्हटलं असं काहीतरी. आता मी ते विचार करायला की मी कुठे वापरू शकतो. मला ते दैनंदिन आयुष्यात घुसवायचंय फोर्सफुली, राईट. आय डोंट हॅव टू वेट फॉर अ बिझनेस सिच्युएशन फॉर दॅट. मग मी विचार केला की मी व्यायामशाळेत जातो, तिथे मी 2 तास घालवतो आणि तरीही मला काय एवढा घाम येत नाही आणि व्यायाम काय फार होत नाही, रिझल्ट येत नाही. मग मला कळलं की ते 2 तास भरून काढण्यासाठी मी जातोय जिम मध्ये, आणि मग ते गप्पा लप्पा, गाणी बदलणे, हे सगळे व्यायाम खूप कमी असायचा. मग मी काय केला, एक कुठला तरी ऍप डाउनलोड केला जिथे एक्सरसाइज टायमर असतो. 40 सेकंद व्यायाम करायचा, 20 सेकंद आराम करायचा, 40 सेकंद व्यायाम करायचा, 20 सेकंद आराम, असं रिपीट ते शिट्टी वाजत होतो. आणि लिटरली 2 तासाचा व्यायाम माझा 20 मिनिटात व्हायला लागला. बघितलं, मी कुठली आयडिया, बिझनेसच्या कंटेक्स्ट मधली आयडिया मी जिम मध्ये वापरली. सो असं यू हॅव टू लिव्ह द बुक. यू डोंट हॅव टू लर्न अँड इम्प्लिमेंट. त्यासाठी तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत थांबायची गरज नाही. ओके. आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात ते घुसवायची ती आयडिया. सो लिव्ह द बुक. आशिष भाई हॅलो. मला एक प्रश्न आहे. हा बोला. मगाशी तुम्ही बोललात की तुमच्याकडून आम्हाला, म्हणजे आमच्याकडून तुम्हाला मराठीसाठी काही अपेक्षा आहेत किंवा संधी आहेत. एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे? हा, सो मी जे 300 समरीज बनवले आहेत आता, जे काही गाजलेली पुस्तक, रिच डॅड पुअर डॅड, तर त्याचं तुम्ही जर मला ट्रान्सलेशन करून दिलं तुमच्या मातृभाषेमध्ये, मराठी असेल तर मराठी, हिंदी असेल तर हिंदी,
तर मग मी हळूहळू मग बुकलेट मराठी सुरू करेन, बुकलेट हिंदी सुरू करेन, असे वेगवेगळे ऍप्स करेन. कारण सध्या मला एकट्याला ते जमत नाही आणि मला तेवढं कॉन्फिडन्स नाही. मला नाही वाटत जेवढं मी इंग्रजीत सहज करू शकतो तेवढं मी बाकीच्या भाषेत करू शकेन. तो तुमची मदत मिळाली तर वी कॅन ऑल टुगेदर मेक इंडिया रीड. निश्चित मदत करायला आवडेल. तर माझा ईमेल आयडी आहे bookletguy.com. तिथे तुम्ही मला मेल करा आणि तुम्हाला मी पूर्ण गायडन्स करेन कसं करायचं ते. bookletguy.com. आणि हा मगाशी पण सांगायचं राहिलं की जेव्हा तो व्हॉट्सअपचा बॅन निघाला, मी परत व्हॉट्सअपवरती पाठवायला सुरू केलं. तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती जर माझे बुक समरीज पाहिजे असतील तर यू कॅन क्विकली नोट डाऊन माय व्हॉट्सअप नंबर. कोणीतरी माझ्यासाठी चॅटबॉक्स मध्ये टाईप केला तर बरं होईल. 9594 7000 9594 700077. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही तुमचं नाव पाठवा. एकदा मी हा ग्रुप जॉईन केला होता पण नेमका तुमचा जो बॅन आल्यानंतर ते बंद झालं. बहुतेक असेल. आता मी पाठवेन, नक्की पाठवेन. हा, अजून एक आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू मेक अन अपील. सो स्वामी विवेकानंदांनी एक म्हटलंय त्यांच्या पुस्तकात कन्सेप्ट ऑफ सर्व्हिस की देर आर मेनी ह्युमन व्हॅल्यूज. यू नो व्हॉट आर ह्युमन व्हॅल्यूज? करेज, फ्रीडम, ट्रुथ, नॉन व्हायलन्स. या हे सगळे ह्युमन व्हॅल्यूज आहेत. आपण ऐकलंय. डोंट ट्राय टू लिव्ह ऑल द ह्युमन व्हॅल्यूज, नाहीतर मग एक पण होणार नाही. आय वॉज सरप्राइज टू नो दिस. ते स्वामी विवेकानंद म्हणतात की पिकअप ओनली वन ह्युमन व्हॅल्यू and put your blood, sweat and tears into that value. Live that value in every bit of your action. आणि मी ठरवलं की मी कुठला व्हॅल्यू घ्यायचा, तर अनसेल्फिशनेस, निस्वार्थीपणा, हा एक मी व्हॅल्यू धरलाय जो मी शेवटच्या श्वासापर्यंत तो जगणार आहे. आणि म्हणून बुकलेट ऍप मध्ये कुठेही जाहिराती नाहीयेत, सबस्क्रिप्शन नाहीये. इट्स कम्प्लिटली फ्री. इट्स अ सोशल एंटरप्राइज. आय डोंट हॅव एनी कमर्शियल ऍस्पिरेशन्स और टू गेन एनी पर्सनल वेल्थ फॉर इट. आणि मग जेव्हा मी पुस्तक लिहिलं, माझ्या पुस्तकात अनसेल्फिशनेस कसं आणायचं, तर मी हे पुस्तक कॉपीराईट नाही केलंय. बिकॉज अगेन कॉपीरायटिंग अँड पेटंटिंग इज सेल्फिशनेस. म्हणजे बघा, एक ह्युमन व्हॅल्यू तुम्हाला कसे डिसिजन घ्यायला मदत करते इन बिझनेस और पर्सनल लाईफ. मग मला बरेच तरुण मुलींचे मेल्स, व्हॉट्सअप यायला लागले. आणि विशेषतः खेडेगावातून, रुरल इंडिया, की अमृत, आम्हाला खूप वाचनाची आवड आहे पण आम्हाला पुस्तक विकत घेणं परवडत नाही. आणि मी म्हणायचो की बुकलेट ऍप डाउनलोड करा, सगळंच सोपं आहे, फ्री आहे. आणि ते काय म्हणावं त्यांनी, अमृत आम्ही तुझे सगळे बुकलेट्स वाचलेत, सगळे समरीज वाचलेत. आय वॉज शॉक्ड अँड आय हॅड नो आन्सर फॉर देम. माय हार्ट मेल्टेड फॉर सच पॅशनेट रीडर्स बट पुअर रीडर्स. बट नाव दॅट आय हॅव रिटन माय ओन बुक, आय हॅव एन आन्सर फॉर देम. सो व्हॉट आय डू इज I appeal to those who are above the poverty line, who are from well-to-do family, not in a hand-to-mouth situation. Please buy my book from bookletguy.com and help me so that I can help these poor but passionate readers by giving the book for free. So kind of Robin Hood of books. Yeah, ज्यांना परवडते प्लीज विकत घ्या, ज्यांना नाही परवडत त्यांना मी फ्री मध्ये देतो. सो आता जे कोणी बघतायत, प्लीज डोंट हेजिटेट मी टू अप्रोच मी इफ यू वॉन्ट द बुक फॉर फ्री, इफ यू थिंक you can't afford to buy it. अँड ज्यांना घ्यायचंय प्लीज गो टू bookletguy.com. पुस्तक अमेझॉनवर नाही टाकलंय मी अजून. सो bookletguy.com वर गेला तर यू कॅन बाय इट. याचं मी मानधन ₹285 इन्क्लुडिंग कुरिअर कॉस्ट ठेवलं आहे. सो पार्ट ऑफ द प्रोसीड्स गो टू कव्हर द कॉस्ट ऑफ द मिशन. 15 लाख लोक ऍप वरती झाले, त्यामुळे सर्व्हर रेंट वगैरे प्रचंड वाढलंय. इनफॅक्ट लॉकडाऊन मध्ये बुकलेट ऍपची ऍक्टिव्हिटीज 400% वाढली. आय थिंक झूम नंतर जर कोणाचा फायदा झाला असेल तर बुकलेटचा झाला. सो आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर इट, कारण एवढं वाढ झाले तर बिल्स पण वाढले, फटात वाढले, अँड आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर इट. सो मिशन इज गोइंग थ्रू लिटिल बिट ऑफ फायनान्शियल प्रेशर and hence this appeal, and this book is the major source of revenue to cover the cost of the mission. It's just the aim is to cover the cost, not to maximize profits. Yeah. एक मिनिट सर. आशिष भाई हा रुपेश भाई बोल. एक नीता भाभी, कांचन भाभी, कांचन का मामी आणि एक हिरण, या तिघांना काहीतरी विचारायचंय बघ. चॅट बॉक्स मध्ये दोघांनी टाकलं आणि हिरणला काहीतरी. रुपेश भाई, मी स्टार्ट टू एंड चॅट बॉक्सच घेतोय अजूनपर्यंत. अच्छा ठीक आहे. आता डायरेक्ट खाली गेलो तर परत वरती येणं मुश्किल होईल. ठीक आहे. अजून एक प्रश्न घेऊया आपण. शुड वी रीड स्पिरिच्युअलिटी बुक्स?
ऑफकोर्स रीड रॅन्डम. स्पिरिच्युअलिटी कितीतरी विषय आहेत तुम्हाला सांगू मी. इंट्रोवर्ट या विषयावरती कोणीतरी पुस्तक लिहिलंय क्वायट नावाचं. आता बघा कसं माइंडसेट शिफ्ट होतं पुस्तक वाचून ना. सो मला असं वाटायचं की इंट्रोवर्ट म्हणजे माहिती आहे ना, जे अशी कमी बोलतात, शाय असतात, लाजाळू, भिडस्त असतात. तर मला वाटायचं की इंट्रोवर्ट लोकांना थोडी डोक्याने कमी असतात, नाही त्यांना काही बोलता येत नाही, ते ढो असतात म्हणून. आणि ह्या पुस्तकात मी वाचलं की द क्वालिटी ऑफ अन आयडिया अँड द अबिलिटी टू एक्सप्रेस दॅट आयडिया या दोघांचा काहीही संबंध नाहीये. एक्सप्रेसिंग युअर सेल्फ अँड इंटेलिजन्स याचा काही संबंध नाहीये ना. अँड आय फेल्ट लाईक अ टाईट स्लॅप ऑन माय फेस की येस आय वॉज सो रॉंग अँड माय अप्रोच टुवर्ड्स इंट्रोवर्ट पीपल चेंज. आता मी त्यांना प्रवृत्त करतो बोलायला की तुमच्या मनात काय सांगा. त्यांना फक्त एक एनकरेजमेंट पाहिजे असतं. ते शाय असतात, त्या डोक्यातले काय बेस्ट आयडियाज आहेत ते मला घेता येईल. मग मीटिंग मध्ये मी काय करायला लागलो, प्रत्येक माणसाला 3-3 मिनिटं द्यायची बोलायला. कारण जे खूप मोठ्यांनी बोलतात, जे फ्लॅशी असतात, एक्स्ट्रोवर्ट असतात, त्यांचेच आयडियाज घेतले जातात मग ना. आणि जे चुपचाप असतात त्यांना दुर्लक्ष केलं जातं. मग असं जर आपण केलं, प्रत्येकाला 3-3 मिनिटं दिली बोलायला, तर जे इंट्रोवर्ट आहे ते पण बोलणार आणि त्यांच्याकडून मग आयडियाज घेता येतील. सो असं मी म्हणतोय की जरुरी नाही की प्रत्येक पुस्तकातून तुम्ही काय ऍक्शन ओरिएंटेड आयडिया असते. काही आयडियाज हे माइंड शिफ्टिंग आयडियाज असतात, माइंडसेट शिफ्टिंग आयडियाज. सो देर आर 2 ways टू इम्प्लिमेंट द बुक, माइंडसेट शिफ्टिंग or action, physical action, right? So spirituality is basically changing your mindset. आवाज नाही आहे. तुझ्या फील्डच्या रिलेटेड, प्रिव्हियस फील्डच्या रिलेटेड एक क्वेश्चन आहे. व्हॉट यू विल सजेस्ट टू सीए स्टुडंट्स टू कव्हर होल सिलेबस ऍज वी हॅव एक्झाम्स इन नेक्स्ट मंथ? आता तुम्हाला माझं मत कळलंय. मला ना टेक्निकल आणि अकॅडमिक मध्ये फार त्याच्यात काय नाही. तुम्ही घ्या, डिग्री घ्या, कारण ती काळाची गरज आहे. त्याच्यानंतर ते बाजूला ठेवा. नाही, ज्ञान दृष्टीने विचारते. मगाशी जे तू सांगितलं ना अच्छा की हो ग्रुप ऑफ वर्ड्स, स्पीड रिडिंगचं मी जसं म्हटलंय की डोंट गो फॉर परफेक्शन, बी द जॅक ऑफ ऑल, नॉट मास्टर ऑफ वन. तुम्हाला परीक्षेत 80% पेपर लिहून डोंट ट्राय टू अचीव्ह 100% अक्युरेसी. इन्स्टेड ऑफ अटेम्प्ट 100% विथ 80% अक्युरेसी. त्यात पास होण्याचे चान्सेस जास्त आहे. मी सीए तसाच पास झालो, राईट. आणि काही मेमरी टेक्निक्स आहेत. टोनी बुझानचं मी जे नाव घेतलं मगाशी, तर तो ही इज नोन ॲज द फादर ऑफ स्पीड रिडिंग. ही इज ऑल्सो नोन फॉर ॲज फादर ऑफ मेमरी टेक्निक्स. तर त्याचे मेमरी टेक्निक्स वापरून मी लिटरली सीए झालोय आणि खूप छान छान टेक्निक्स आहेत. तर मी आवर्जून सांगेन की टोनी बुझानचं कुठलं तरी पुस्तक विकत घ्या अमेझॉन करून. मी पण त्याची पुस्तकं केली आहेत बुकलेटवरती. त्यातून तुम्हाला कसे लक्षात ठेवायच्या गोष्टी, आपले जे सेक्शन्स असतात, इन्कम टॅक्सचे सेक्शन्स किंवा काही प्रोव्हिजन्स असतात, लॉज असतात, ते कसे लक्षात ठेवायचे, फॉर्म्युला कसे लक्षात ठेवायचे, नंबर्स कसे लक्षात ठेवायचे, ह्याच्यात खूप इंटरेस्टिंग टेक्निक्स आहेत. पण ऑनेस्टली मी सांगतो, खरं नॉलेज आहे ना, हे एम्पॅथी अँड ह्युमिलिटी इज द न्यू स्मार्ट. स्मार्टनेस काय आजकाल गुगलवर मिळून जाते यार, आता त्याची काही गरज नाही. व्हॉट इज रिक्वायर्ड इज एम्पॅथी अँड ह्युमिलिटी. ते माझ्यात आधी नव्हतं आणि मी अभिमानानं सांगतो की तो माझ्यात आता आलाय. एक साधं इन्सिडेंट सांगतो. लॉकडाऊनच्या आधी गाडी चालवताना सिग्नलवर थांबलो की ती बिचारी मुलं येतात ना, नॉक करतात, भीक मागतात. तर आपण कसं नसते दया, सिंपती आणि एम्पथी मध्ये फरक आहे बरोबर. सिंपती म्हणजे काय, दया माया. तर उगाच अरे बिचारा मुलगा, आणि त्याला 1 रुपया देऊन रफादफा करायचा. नंतर असंच हल्ली मी गाडी चालवतो आणि सिग्नलवर थांबलो आणि दुपारचे 3 वाजलेले आणि एक 8 वर्षाचा असा गरीब मुलगा येऊन भीक मागत होता. माझ्या खिडकीवरती नॉक केलं. मी विचार केला की मी एसी मध्ये गार थंड हवात बसलोय आणि तो बाहेर कडक उन्हात उभा आहे, त्याला कसं वाटत असेल. हे मला कुठून आलं विचार, आय थिंक वाचनातून, पुस्तक वाचून. यू बिकम मोर कंपॅशनेट, राईट. मी त्याला म्हटलं की आत येशील का गाडीत. तो पटकन आत आला आणि गाडीत बसला आणि त्याचा चेहरा एवढा खुलला. तो बोला, दादा मी आयुष्यात पहिल्यांदा गाडीच्या आत बसलोय, मी एवढे गाड्या बघितले आणि एवढं गार असतं मला माहिती नव्हतं आतमध्ये. आणि एवढा खुश झाला. तरी हँडशेक केला आणि नाचत नाचत निघून गेला. मी त्याला 1 रुपया द्यायला पण विसरलो. बट आय मेड हिज डे, राईट. Because he became, and the fact that I'm sharing this incident, that means he also made my day because of that small incident. So I think I am very proud of these things. He sagda, it was completely absent. It was all about me, my ego,
माय करिअर, हे छोट्या छोट्या गोष्टींचं मला महत्व कळत नव्हतं. पण नाव आता मला कळून चुकलंय, देर इज नथिंग मोर इम्पॉर्टंट दॅन पीपल इन लाईफ. इट्स ऑल अबाउट ह्युमन रिलेशन्स. आपल्याला वाटतं मनी इज द बिगेस्ट मोटिवेटर. वी आर रॉंग. इट्स अन इल्युजन. Money comes as a byproduct. What is important is human beings, human relations, and people. That's it. That is the biggest asset. Can you recommend a few books for 12 years old? 12-year-old. सुधा मूर्ती, त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. अब्दुल कलामनी बरेच पुस्तक लिहिलेत. नरेंद्र मोदींनी बरेच पुस्तक लिहिलेत लहान मुलांसाठी. बाकी फिक्शन मध्ये शेरलॉक होम्स, हॅरी पॉटर तर बरेच आहेत. हा, एक पुस्तक मी आवर्जून सांगेन, हु मूव्ड माय चीज बाय स्पेन्सर जॉन्सन. एक छोट 60 पानाचं पुस्तक आहे, अक्षर छोट, एक आठवड्यात वाचून येईल मुलांचं. एवढं सुंदर पुस्तक आहे आणि गोष्टीच्या स्वरूपातून त्यांनी खूप छान छान गोष्टी, एक आयडियाज दिल्या आहेत. आजकाल झालंय कसं, लोकांना स्टोरीजचं महत्व कळलंय, लेखकांना. स्टोरीजच्या माध्यमातून ते खूप मोठे मोठे आयडियाज आपल्याला शिकवतात. मग ते बोरिंग वाटत नाही, ते फिलॉसॉफिकल वाटत नाही. सो असे बरेच लेखक करतात. सो मी ॲटॉमिक हॅबिट्स म्हटले. परत सांगा ते. हु मूव्ड माय चीज. हु मूव्ड माय चीज खूप गाजलेलं पुस्तक आहे, भरपूर. On which grounds you choose your book? What factors lead you to read that book? आय थिंक आय हॅव आन्सर्ड दिस क्वेश्चन. रीड रँडम. माझे असे काही रूल्स नाहीयेत. आणि आता माझा स्पीड वाढलाय. मी काय करतो, मी एक जुनं असं एक म्हण आहे बघा, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर, राईट, बट जज इट आफ्टर रिडिंग 10 pages, राईट. सो मी काय करतो, कुठलंही पुस्तक मी नाही म्हणत नाही, मी पहिली 10 पानं वाचतो आणि मग ठरवतो की काय या पुस्तकाची लायकी आहे का पुढे वाचण्याची, का इथेच संपूया. 10 पानात आपल्याला बरोबर, आणि देर इज अ लेस प्रॉबिलिटी दॅट आय विल बी मिसिंग आउट समथिंग ग्रेट इन द रिमेनिंग 290 pages. 10 पानात मला जर काय मेजर मिळालं नाही, विच इज समथिंग ग्रेट, विच इज समथिंग न्यू, एक्साइटिंग, तर मी ते सोडून देतो. बेसिकली एकच शब्द, एकच प्रश्न माझ्या मनात असतो जेव्हा मी पुस्तक उघडतो, व्हॉट डज दिस ऑथर नो दॅट आय डोंट नो. ते मला मिळालं पाहिजे. दॅट्स द होल पर्पज, राईट, टू, बिकॉज वी लर्न ओनली थ्रू 2 sources, people and books. And books are written by people. So basically you learn from other people. From where do you buy books? मी आता काय, मला विकत घ्यायची गरज नाही. मला जगभरातून लेखक स्वतःच पुस्तकं पाठवतात. सगळे जे टॉप लेखक आहेत, चेतन भगत माझा मित्र आहे, देवदत्त पटनाईक माझे छान मित्र आहेत, सुधा मूर्ती छान मैत्रीण आहेत. So मी मला सगळे ते पुस्तकं पाठवतात. आता जागा नाही पुस्तकं ठेवायला, माझ्याकडे 3000 पुस्तकं झाली आहेत. पुस्तकं, इनफॅक्ट पुस्तक विकत घ्यायची गरज नाही, मी म्हणतो तुम्हाला. आता एक नवीन फीचर आला बघा व्हॉट्सअप वरती, स्टेटस नावाचा. आता मला जर डेस्परेटली कुठं पुस्तक पाहिजे असेल आणि माझ्याकडे नाहीये, तर स्टेटसवर जाऊन फक्त तुम्ही लिहा, अमुक अमुक पुस्तक मला पाहिजे, कोणाकडे आहे का. आय प्रॉमिस, एका आठवड्यात ते पुस्तक तुमच्या हातात असेल. पण आपण हे करत नाही. आपल्याला एवढे पॉवरफुल टूल्स आपल्याकडे असतात. फेसबुकवर कधी आपण टाकले, आय वॉन्ट हेल्प फ्रॉम यू, आय एम लुकिंग फॉर दिस बुक? नाही. आपण ते घरी बटाटे वडे झाले की त्याचे फोटो टाकतो स्टेटसवर ना. मी आग्राला जाऊन आलो की ते आग्राच्या वरती असं बोट करून ते फोटो टाकणार, गाडी घेतली की फोटो टाकणार. आपल्याला, आपण मदत मागायला लाजतो, मला नाही लाज वाटत न. सो यूज दीज टूल्स न. पुस्तक विकत घ्यायची गरज नाहीये. लेट्स टेक दिस एज अ लास्ट क्वेश्चन. 10:30 वाजायला आलेत. हा, शेवटचा प्रश्न. गवणे सरी आपल्या सोबत आहेत, आदित्य गवणे. विचार ऐकूया. क्वेश्चन तर बरेच अजून बाकी आहे. बाकीचे मी विनंती करेन, तुम्ही व्हॉट्सअपवर मला प्रश्न टाका, मी सगळ्यांची उत्तरं देईन, कारण आता 10:30 झालेत है ना. योगायोगाने गवणे सर, आदित्य गवणे सर आहेत. एक प्रश्न घेऊया. हा, एक प्रश्न. विकी, नंतर व्ह्यू घेऊया. ते लेखक आहेत, साहित्यिक आहेत चांगले. चालेल, मी बोलत बसेल. कोण बोलतोय? विकी वरुण ऐकत बसू, काही इश्यू नाहीये. विकी, मनीषा शेठ. हा, बोला मनीषा. आवाज जातोय मनीषा, आवाज जातोय.
ऑडिओ रेकॉर्ड करता. हॅलो, हा आता बोला. हा मी सांगितलं की तुम्ही सध्या एकटे ऑडिओ रेकॉर्ड करता ना. हो. मला पण आवडेल तुमच्यासोबत व्हिडिओ रेकॉर्ड करायला. अरे नेकीवर पूछ आवाज पाठव मला व्हॉट्सअपवर तुझा. बुकलेट वरनं कुठलाही एक पॅराग्राफ घे, रेकॉर्ड कर, मला पाठव, मग मी फीडबॅक देईन. आवाज गेला तुझा परत. माझ्या आईला मराठी पुस्तकं वाचायची आवड आहे. एक चालेल सेकंड. चालेल चालेल. हॅलो, हा आता येतोय. हा तर मला तुमच्यासोबत पुस्तकं रेकॉर्ड करायला आवडेल. चालेल ना. मी इंग्लिश पुस्तकं वाचते. माझे 2 फोन मध्ये ऍप्स आहेत. माझे बाकी भरपूर पुस्तकं बाहेर वाचून झालेली आहेत. अगस्ता क्रिस्ती, पावलो सिलिलो, हॅरी पॉटर, ट्वायलाइट असे भरपूर आहेत. माझे जवळजवळ फोन मधल्या ऍप्स मध्ये 160 हून जास्त पुस्तकं वाचून झालेली आहेत. मी सस्पेन्स, थ्रिलर हे जास्त आवडतं मला वाचायला. अच्छा. तर मग तुम्हाला मी फोन नंबर जो दिला त्याच्यावरती हा, व्हिडिओ त्याच्यावर चालेल. तुझा आवाज पाठव. चालेल. स्टोरी टेलिंग टेक्निक्स काय असतात, कसं ओके. समोरच्याला वेधून ठेवायचं आवाजातून, कसं बोलायचं, ते सगळं मी गाईड करेन. आहे. माझे काही बुकलेट्स ऐक तू, तुला ओके, आयडिया येईल चालेल. की मी कसं बोलतो. ते असं वाचन असं वाटलं नाही पाहिजे, ते स्टोरी हा, टेलिंग स्टोरी टेलिंग. हा, राईट. रादर दॅन रीडिंग. सो या, ओके. आय वुड लव्ह टू. आपली नक्कीच चांगली गट्टी होईल. ओके, चालेल. थँक्यू. थँक्यू. बाय मनीषा. या बाय. थँक्यू. विकी. लेट्स कॉल इट अ डे. हा विकी. येस, एक छोटस फक्त सांगायचं होतं की आता आम्ही 160 व्यक्ती नाही तर 160 फॅमिली कनेक्टेड आहोत. सो Wow. मिनिमम 2 or 3 people आर इच पर्सन Great, कनेक्टेड. great, great. I think then you are helping me to spread my mission, right? I Yes, should yes. thank you, and I am fortunate that you are giving me a platform to spread my mission. Yeah, and as I said, it is नक्कीच. Make India Read, full stop. It is not Make India Read by अमृत देशमुख. आणि मी काही कॉपीराइट नाही केले. तुम्ही घ्या, सगळं अवेलेबल आहे. Together we'll make India Read. And as I said, I promise that through this book, books will never go out of your life. In fact, books will become an integral part of your daily routine. That's my promise. So you can go to bookletguy.com and buy the book. Or if you want to एकाने आता ट्राय केलं होतं बाय करायला, त्यांना जमलं नाही. हे कसं बाय करायचं फक्त एकदा सांगा. bookletguy.com वर जा, पुस्तकाचं चित्र दिसेल, क्लिक करा, पत्ता टाकायचा, पेटीएम वगैरे ऑप्शन दिले त्यांनी पेमेंट करायचं, आणि मग मी डिलिव्हरी करेन. तेव्हा काय झालं असेल, सर्व्हिस लॉकडाऊन मध्ये कुरिअर सर्व्हिस बंद होती, तेव्हा मला पाठवता येत नव्हतं, पण आता सगळं सुरू झालंय, मी पाठवेन. शुअरली आम्ही युवा मंडळ नक्कीच आणि आमचा समाज नक्कीच हेल्प करेल त्या गोष्टीसाठी. कारण सगळे इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती याच्यात प्रावीण्य असलेली माणसं आहेत. ऑसम, ग्रेट. ओके, थँक्यू सर. ओके. आता सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स अनआन्सर आहेत, ज्यांनी हँड रेज केले ते पण आणि चॅटबॉक्स मधले पण. तर प्लीज मी प्रदीप भाई, रुपेश भाई, संजय भाई, चिमण काका, कुणाहीकडे तुमचे प्रश्न पाठवा व्हॉट्सअप वरती. ते आम्ही अमृतकडनं त्याचे नक्कीच उत्तर घेऊ. राईट अमृत? येस. आणि दुसरा मार्ग असा आहे की माझ्या युट्यूबवरती जवळजवळ 100 व्हिडिओज आहेत. मी असे प्रश्नांची बरेचसे उत्तर त्याच्यावरती टाकलेले आहेत. 5-5 मिनिटाचे व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही बघा. खूप गमती जमतीचे व्हिडिओज आहेत. बुकलेट मेक इंडिया रीड चॅनलचं नाव आहे. अच्छा, त्याच नावाने जे ऍपचं नाव आहे तेच नाव तिकडे. हो. ओके ओके. छान संध्याकाळी गेली. हो. दमणे सर नाही गेले का? तर एक मिनिट आहे. त्यांना अनम्यूट करा, त्यांचं एक रिएक्शन घेऊ आणि मग चिमणबाई बोलते. आदित्य. नमस्कार. अमृत नमस्कार. हा नमस्कार. अमृत, आपला तसा अजून परिचय नाही आणि मला खरं तर या समाजाला धन्यवाद द्यायचे. परवा याच ठिकाणी माझं व्याख्यान झालं. अरे वा. आणि त्यांनी मला आग्रह केला की 29 तारखेला नक्की या, अमृत देशमुख येत आहेत. आणि मी खरंच थँक्यू म्हणतो आता या क्षणी या सगळ्यांना की इतक्या सुंदर इनिशिएटिव्हचा मला भाग होता आलं. आता तुला सांगायची गोष्ट ही की आता मी 2 गोष्टी केल्या तुझं ऐकता. पहिली गोष्ट, मी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, आणि दुसरी गोष्ट, मी तुला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. या दोन्ही गोष्टी फुलफिल होतील. मी राहतो ठाण्यामध्येच आणि तूही ठाण्यामध्ये आहे असं मला वाटतं. आपण नक्की पुढे कनेक्ट होऊ. मला थोडंसं बोलावंसं वाटतं की कायम वाचनाला म्हणतात की लोक व्यसन लागतं. मला व्यसन वाटत नाही वाचन, कारण व्यसन पटकन कुठल्याही गोष्ट लागू शकतं.
मला थोडंसं वाचन ना ध्यानासारखं वाटतं, व्यायामासारखं वाटतं, त्याला खूप Absolutely. मेहनत लागते. Absolutely. त्यामुळे ते ध्यान, ते मेडिटेशन वाचनाचं प्रत्येक ठिकाणी व्हावं. आणि तुझ्या का मित्र जर का आयुष्यात लाभला तर नक्कीच अजून काहीतरी छान अरे कर. शुअर आपण नक्की भेटूया अमृत ठाण्यामध्ये. त्या विषानेमा समाजाच्या सगळ्या लोकांना मला खूप थँक्यू म्हणायचंय. विजयजी, आशिषजी आणि रुपेशजी सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि अमृत भेटूया लवकरच. येस नक्की. आम्हालाही Thank चांगले चांगले मित्र मिळत आहेत ना सर या हा, निमित्ताने. हा. अरे, क्या बात आहे. आपण गेट टुगेदर करूया नंतर शेवटी. छान. येस येस मास्क लावून करूया. अरे क्या बात आहे. मास्क नाही, उतरल्यावर आपण करूया. आपण हा मास्क उतरल्यावर करूया. राईट. मेंटल डिस्टन्सिंग नको, पण मेंटल डिस्टन्सिंग नको. ओके. उद्या तसं तुम्ही उद्या पण ठाण्यात आहे, पण काहीतरी लॉकडाऊन उतरल्यावरतीच भेटूया. त्याची वेगळी Yes, मजा. भेटूया. चालेल. चिमण Good. बहिणा- अमृत खरंच तुला भेटायला आवडेल आम्हाला सगळ्यांना. नक्की नक्की नक्की. येस शुअर. ऍटलीस्ट म्हणजे आम्ही जे मुंबई एरिया मधले आहोत ते तर लवकरच भेटू तुला. हो हो नक्की. लॉकडाऊन चालेल. संपलं की. येस येस. मजा आली मला पण आज. 1-2 मिनिटं फक्त. हो. हा. चिमण बहिणा घे ना. एक मिनिट. चिमण काका कुठले आता? दोन ठिकाणून लॉग इन आहेत ते. हो ना. चिमण काका बोला. हा अमृत. हा. अरे अमृत, आता मी तुला अरे तुरेच करतो कारण अगदी आहे. म्हणजे अरे खरंच हो. माझ्या मुलाच्याच वयाचा तुमच्या वाटतो तू. मुलासारखाच आहे मी. हो. पण तुझं ते बोलणं, तुझी ती पर्सनॅलिटी खरंच, आणि तुझे ते विचार, म्हणजे आमची वाचनाची आपोआपच आम्हाला सगळ्यांना आवड लागेल असं मला वाटतं. आमच्या Thank you. तरुण मुलांना तर तुझ्यापासून खूप खूप काही घेण्यासारखं आहे. आणि Yes, आता thank you so प्रतिक्रिया ज्या आल्या चॅटबुक बॉक्स मध्ये, त्यावरून तर सांगतो ना की तुझा या लेक्चर, आम्ही आतापर्यंत जी लेक्चर्स ऐकली हम्म. त्याच्यापेक्षा हे लेक्चर आम्हाला एवढं अप्रतिम वाटलं ना की Thank म्हणजे मी समोर बोलायचं म्हणून बोलत नाही, पण हा. तुझी ती बोलण्याची स्टाईल, तुझा आवाज एवढा क्लिअर होता. आणि वाचनामुळेच तर ज्ञानवृद्धी आणि अगदी. सगळं होतं. अगदी. बुद्धीला चालना मिळते. आणि तू एवढं इझिली सांगितलंस की तू सगळ्यांना असं सांगतोस की हे सहज तुम्हाला शक्य आहे. तेच आणि महत्वाचं आहे. हो. आणि आम्हाला रेडी देणार आहेस तू एवढं की सगळ्या मोठमोठ्या पुस्तकाचं ब्रीफ करून आम्हाला तू रेकॉर्डिंग देणार आहेस. Thank you. आणि तुझी ती मला त्या ब्लाइंड मुलीची हे जे आठवली, म्हणजे तू जे सांगितलंस तर खरंच अप्रतिम आहे की तुझ्या रेकॉर्डिंग मुळे तिला पण ते सगळं ऐकता आलंय. किती फार Yes. मोठं सोशल काम आहे खरंच. हो. आणि ते सोशल रिटर्न जे काही तू बोललास तर अगदी अगदी खरंच म्हणजे हे Thank खरं you. ग्रेट तुझं सोशल वर्क आहे. ग्रेट. Yes. वी आर व्हेरी मच थँकफुल टू यू. आणि आपण परत भेटूया. आम्ही पण ठाण्यातच असतो. ठाण्यात बरीचशी वर्ष माझी कामात पण गेलेली आहेत. अरे वा. आणि आपण नक्की भेटूया. Yes. आणि आमचं समाजातर्फे मी तुझं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो. खूप खूप तुझे आभार. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही छान माझ्या व्याख्यानाची समरी सांगितली. अरे नाही नाही ब्लाइंडचं म्हणजे खरंच ते ब्लाइंड मुलीला तुझं ते ऐकू येणं हे किती ग्रेट आहे. म्हणजे तिथेच तुला सगळे रिटर्न्स तुझे मिळालेले आहेत. हो हो अगदी. आहे की नाही सांग. हो. नंतर ती मुलगी आणि मी आम्ही Great. छान मित्र झालो. अप्रतिम. मग त्या मुलीने मला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड त्याच्या प्रेसिडेंटची गाठ घालून दिली. नंतर मी तिथे व्याख्यान द्यायला गेलो. मला कळलं की 10 लाख ग्रॅज्युएट ब्लाइंड पीपल आर देअर इन इंडिया. शिकलेले 10 लाख. अँड बुकलेट ॲप इज गोइंग टू रीच ऑल ऑफ देम. ग्रेट ग्रेट. मस्त Great. थँक्यू ग्रेट. येस. पण एक an evening in Paris म्हणतो तशी एक गुड an evening on Zoom झाली. परत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमचे क्वेश्चन्स पाठवा. आम्ही अमृतपर्यंत नक्कीच त्याची पोचवू आणि उत्तरं त्याची घेऊ अमृत. नक्की नक्की. थँक्यू अमृत. Thank Yes. you. चलो थँक्यू. Thank you मजा so आली. much. हॅपी रीडिंग अँड वॉश युअर हँड्स. बाय. Yeah, थँक्स. yeah. थँक्स. ओके. हा. एंड करूया. हो 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 हो. ओके.